उदाहरणार्थ पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग 2025 दुसरं पर्व, त्यातच काही सर्व ते देखील आपण इथे पाहिलं तर आपल्या सगळ्यांना पाहायला मिळते. पिंपरी चिंचवड टेनिस बॉल क्लब असोसिएशनचे अध्यक्ष कैलास भाऊ लांडगे, राजमुद्रा क्रिकेट क्लब भोसरी आणि या स्पर्धेचे मुख्य आधारस्तंभ आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सर्वप्रथम बिनविरोध नगरसेवक तुम्हा सर्वांचं हक्काचं व्यक्तिमत्व, संघर्ष योद्धा रविभाऊ लांडगे आणि युवा नेते राहुल शेठ लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटची स्पर्धा आपण पाहिलं तर इथे संपन्न होते. दोन्ही टीम 12th मॅन कंपल्सरी आहे. 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये बंधनकारक आहे. जर तो नसेल तर तुमच्या टीमला 2 धावांची पॅनल्टी बसेल. 35 मिनिटांमध्ये 7 षटके जर टाकली नाही तर तिथे तुमच्या टीमला 2 धावांची पॅनल्टी कमिटीकडनं दिली जाते. त्यामुळे वेळेची बंधन आहेत. पहिल्या 2 मॅच आपण 8 षटकांचे खेळतोय, त्यानंतरचे 4 सामने प्रत्येकी 6-6 षटकांचे इथे आपण खेळवण्याचा प्रयत्न तो मात्र कमिटीचा आहे. त्यामुळे आज देखील चारही टीमला विनंती असेल की वेळेत सामने खेळा, वेळेत सामने सगळे पूर्ण करा, जेणेकरून क्वार्टर फायनलची मॅच कमीत कमी 6 आणि जास्तीत जास्त 8 षटकांची खेळवण्याचा प्रयत्न आहे जो कमिटीचा आहे. हे देखील आपण आजच्या दिवसातील चारही टीमच्या कॅप्टनना, संघमालकांना, खेळाडूंना सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची आणि प्रेमाची विनंती आहे. मॅच देखील आपण पाहिलं तर इथे सुरू होताना पाहायला मिळेल, सामन्याला देखील आपण पाहिलं तर सुरुवात होताना पाहायला मिळेल. एका बाजूला संघ आपण पाहिलं तर अमरभाऊ काटे यांच्या मालकीची टीम देखील आपण एका बाजूला पाहणार आहोत, तर दुसऱ्या बाजूला देखील अन्वी 11 हा संघ देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला या स्पर्धेत पाहायला मिळणार आहे. सर्वोत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेसाठी रावेतगावचे प्रतिथेश उद्योजक सन्माननीय क्रिकेट खेळाडू नितांत प्रेम करणारे पिंपरी चिंचवडचे खेळाडू आकाशभाऊ भोंडवे यांच्या वतीने सर्वोत्कृष्ट गोलंदाज या किताबासाठी पारितोषिक सौजन्य केलेलं आहे. बेस्ट बॉलर साठी एक एसिस कंपनीचा ब्रँडेड शूज त्यांनी या स्पर्धेत सौजन्य दिलेला आहे. त्यांचं देखील मनपूर्वक मनापासून हार्दिक आभार. इन ऍक्शन ते देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. अन्वी 11 निगडीचा संघ आपण पाहतोय. अक्षयभाऊ करांडे यांच्या मालकीची टीम आहे, तर एका बाजूला अमरभाऊ काटे स्पोर्ट फाउंडेशन, अमरभाऊ काटे यांच्या मालकीचा संघ आपण पाहतोय. सामन्याला देखील आपण पाहिलं तर सुरुवात होती. मॅच आपण पाहिलं तर इथे सुरू होताना पाहायला मिळते. सामन्याला देखील आपण पाहिलं तर सुरुवात होते. पहिलं षटक घेऊन गोलंदाज तानाजी बनसोडे पहिलं षटक करण्यासाठी सज्ज होते, तर आघाडीचे बॅटर ते देखील आपण बॅटिंगसाठी मैदानावरती पाहतोय. मॅच आपण पाहिलं तर सुरू होते. पहिला चेंडू आजच्या दिवसातील पहिला चेंडू आपण पाहिलं तर स्क्वेअर कट केला, चेंडू मात्र केलाय पॉइंटला. क्षेत्ररक्षक तैनात आहे, चेंडू अडवला गेलाय आणि तिथे आपण पाहिलं तर एक सिंगल, एक धाव ती मात्र मैदान येताना पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर संघाचं खातं मैदान उघडलं गेले. टीमचं अकाउंट देखील आपण पाहिलं तर ओपन होते. चेतन शिंदे, स्वप्नील खुले इथे आपण पाहिलं तर सलामीला आघाडीला. बॅटिंगसाठी आपण पाहतोय तर एका बाजूला तानाजी बनसोडे साहेब इथे आपण पाहिलं तर गोलंदाजीचे मार्क होते आपण पाहतोय. 8 षटकांची मॅच आहे. 8 ओव्हरचा सामना देखील आपण पाहतोय. 4 गोलंदाजांचा वापर करायचा आहे. 40 मिनिटांचा कालावधी एका इनिंगसाठी आपण दिलेला आहे. 35 मिनिटांमध्ये 7 षटकं ते देखील टाकणं बंधनकारक आहे. इथे देखील आपण पाहिलं तर चेंडू पंच कळतात. खराब, अतिरिक्त, अवांतर, व्हाईट बॉल एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावफलकोती आकडे इथे आपण पाहिलं तर बदलताना पाहायला मिळतात. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर पहिला क्रमांक जो सुरू आहे मॅन्डेटरी पॉवर प्ले P1चं षटक आपण पाहतोय आणि खरं तर एक चांगली सुरुवात होणं गरजेचं होतं आणि ती सुरुवात देखील आपण पाहतोय. यावेळीचा चेंडूचा फटका मात्र खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे, चेंडू अडवण्याचा प्रयत्न करताय. 38 सर्कलच्या अगदी जवळ चेंडू आपण पाहिलं तर फील्ड करण्याचा प्रयत्न मयूर खरातचा तिथे आपण पाहतोय आणि तोपर्यंत धावा देखील येत आहेत, आकडे बदलतात, स्कोर कार्ड होत आणि धावफलकोती बनवल्या जात आहेत. 2 चेंडू आणि 3 धावा त्या मात्र धावफलकोती आहेत.
पहिल्या क्रमांकाचं षटक आपण पाहिलं तर सुरुवात तानाजी बनसोडे साहेब आपण पाहिलं तर इथे गोलंदाजीच्या मार्क होते आपण पाहतोय पहिलेच करतायत 3 चेंडू टाकले 4 धावा खर्च केला एक चांगली सुरुवात इथे आपण पाहतोय मैदानावरती पहिल्या षटकात आपण पाहिलं तर छोट्या छोट्या चुका देखील आपण इथे मैदान ती पाहणार आहोत पहिलं षटक देखील आपण पाहिलं तर सुरुवात आणि धावफलक बनवले जात आहेत 4 चेंडू 5 धावा देखील आपण पाहिलं तर धावफलक होत आहेत पहिल्या क्रमांकाचं षटक आपण पाहतोय 8 षटकांची मॅच 8 ओव्हरचा सामना आपण पाहतोय सकाळच्या सत्रात एक रोमर्षक रंगतदार लढत देखील आपण पाहतोय मैदानावरती इथे देखील आपण पाहिलं तर चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता लेग बिफोर विकेट इथे आपण पाहिलं तर विकेट येईल पहिला विकेट चोल पतन पहिला बॅटर मैदानावरती बाद DJ Kapil. DJ HRK. धन्यवाद डीचे पहिलं विकेट चोल पतन तिसऱ्या पंचांचा निर्णय होते फलंदाज ओयूटी आउट फलंदाज बाद आहे पहिला धक्का आपण पाहिलं तर इथे मैदान ते आपण पाहतोय पहिला बॅटर देखील आपण पाहिलं तर इथे मैदान ती बाद होताना पाहायला मिळतोय अमरभाऊ काटे स्पोर्ट फाउंडेशन संघाचा पहिला फलंदाज चेतन शिंदे इथे आपण पाहिलं तर आउट होईल पहिला फलंदाज लेग बिफोर विकेट इथे आपल्याला पाहायला मिळतोय पहिल्या क्रमांकाचे षटक देखील आपण पाहिलं तर सुरुवात धावफलक होत आणि स्कोर कार्ड होती धावा देखील आपण पाहिलं तर बनवल्या जातात एक गडी बाद 5 धावा धावफलक होत आहेत पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग आपण पाहिलं तर दुसरं पर्व इथे आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळते भव्य दिव्य पारितोषिक आणि बक्षीस या स्पर्धेत आपण सातत्याने पाहिलेलं आहेत भरपूर वैयक्तिक बक्षीस आहेत त्याचबरोबर मुख्य देखील काही पारितोषिक आपण या स्पर्धेत पाहतोय प्रथम क्रमांकाला 71,000 द्वितीय क्रमांकाला 51,000 तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाला प्रत्येकी 31,000 रुपये ही पारितोषिक देखील आपण या स्पर्धेत पाहतोय पहिल्या क्रमांकाचं षटक मैदान होती एक गडी बाद 5 धावा न्यू बॅटर नवीन फलंदाज धनंजय काळे इथे आपण पाहिलं तर बॅटिंग साठी आपण पाहतोय स्वप्नील खुळे धनंजय काळे ही जोडी आता बॅटिंग करताना पाहायला मिळेल सकाळचं सत्र आपण पाहतोय पहिलं षटक मैदान ती सुरू आणि धावफलक होती एक गडी बाद 5 धावा चांगली सुरुवात आपण पाहिलं तर होताना पाहायला मिळते दोन्ही टीमने आपण पाहिलं तर चांगला स्टार्ट दिलाय चांगली सुरुवात आपण पाहिलं तर मैदान होते एका बाजूला धावा येतात एका बाजूला विकेट येतात षटक क्रमांक संपेल पहिल्या क्रमांकाचं 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 6 धावा पहिल्या क्रमांकाचं षटक देखील आपण पाहिलं तर संपले गेले षटक क्रमांक 2 करण्यासाठी आपण पाहिलं तर गोलंदाजीच्या मार्क होती गोलंदाज देखील आपण पाहिलं तर सज्ज होतोय तुला बसायला बोलवलं बॉलरचं नाव सांग की वाटलंच तर थोडं मागे घे अजून जवळ म्हणजे तुम्हाला सांगता येईल रेबर शेख आपण पाहिलं तर षटक क्रमांक 2 करण्यासाठी मैदान ती सज्ज होत आहेत दुसरं षटक देखील आपण पाहिलं तर प्रगतीपथावरती सुरू आहे एक गडी बाद 6 धावा ते देखील आपण पाहिलं तर धावफलक होत आहेत रेबर शेखला आपण पाहतो सुमित सुतार सर देखील आज आपण पाहिलं तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपल्या सोबत जोडले जात आहेत सकाळच्या सत्रात त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे सुमित सर पहिलं षटक संपले षटक क्रमांक 2 सुरू होते एक गडी बाद 6 धावा नक्कीच उत्तम सर या ठिकाणी आपण पाहतोय स्वर्गीय अंकुश भाऊ लांडगे स्मरणार्थ पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग 2025 पर्व 2चा धगधगता थरार
आणि आजचा दिवस क्रमांक 2 आज आपण पाहताय अमरभाऊ काटे स्पोर्ट्स फाउंडेशन हा संघ मैराडाच्या आतमध्ये फलंदाजी करतो आहे. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 7 धावा आणि त्यांच्या विरोधात अणवी 11 निगडी ह्या 2 संघांमध्ये या ठिकाणी आपण पाहताय पहिल्या क्रमांकाचा सामना ऑन आहे आणि पहिला गडी मैराडावरती अमरभाऊ काटे स्पोर्ट्स फाउंडेशन या संघाने गमावलाय. स्विच हिट करायचा प्रयत्न होता मात्र तिथे आपण पाहताय ऑफस्टिकच्या थोडासा बाहेरून राहिलेला चेंडू मुख्य पंचांचे हात जमिनीला समांतर आलेत. चेंडू अवांतर आहे. एक अतिरिक्त अवांतर बोनस रूपी धाव धावफलकाला इथे भर देऊन जाईल. स्कोर कार्ड एका धावेच्या मदतीने वाढलं जाते. स्कोर कार्ड वरती 8 धावा नोंदवल्या जात आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2 साठी आपण पाहताय गोलंदाज इथे रहबर शेख मैराडाच्या आतमध्ये गोलंदाजी करतायत तर 2 बॅट्समन मैराडावरती आपण पाहताय. एका बाजूला धनंजय काळे तर दुसऱ्या बाजूला स्वप्नील खोळे हे 2 फलंदाज इथे मात्र आता डावाला आकार देणार आहेत. पहिला गडी मैराडाच्या आतमध्ये आपण पाहताय लेग बिफोर पद्धतीने मैराडावरती बाद झाला. तिथे मात्र अमरभाऊ काटे स्पोर्ट्स फाउंडेशन या संघाला पहिला धक्का बसला गेलाय. तर आता मात्र या 2 फलंदाजांकडनं यानंतरच्या दुसऱ्या विकेटसाठी मैराडावरती कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल हे मात्र आपण पुढच्या काही क्षणांमध्ये या ठिकाणी पाहणार आहोत. गोलंदाजी मार्गावरती पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल रहबर शेख. यावेळेस मात्र हा चेंडू इथे आपण पाहताय सुरेख होता. दरम्यान मात्र चेंडू खेळून काढला शरीरापासून वेगळा केला आणि या दरम्यान मात्र एक सिंगल धाव मात्र पळून पूर्ण होताना पाहायला मिळाली आणि एका धावेच्या मदतीने धावफलक देखील या ठिकाणी पुढे सरसवला जाईल. 9 धावा धावफलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2 मैराडाच्या आतमध्ये प्रगतीपथावर असताना क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट आज आपण पाहताय जाण क्रिकेट शान क्रिकेट राजमुद्रा क्रिकेट क्लब भोसरी आणि स्वर्गीय अंकुशभाऊ लांडगे यांच्या स्मरणार्थ आपण पाहताय हा पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग 2025 चा क्रिकेटचा रंगारंग सोहळा मैराडाच्या आतमध्ये या ठिकाणी आहे. गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस मात्र हा चेंडू इथे आपण पाहताय समोरच्या बाजूला खेळायचा प्रयत्न होता. बॅटच्या खालच्या बाजूची कड इथे पाहायला मिळाली आणि तिथे मात्र मैराडावरती हा चेंडू आपण पाहताय स्वतः गोलंदाज मैराडाच्या आतमध्ये कलेक्ट करतोय. फॉलो थ्रो मध्ये इथे आपण पाहताय चेंडू मात्र कव्हर केला जातोय. प्रथम क्रमांकासाठी आपण पाहताय 71,000 रुपयांचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये आहे. यावेळेस हा चेंडू इथे आपण पाहताय सुरेख फटका आहे. नो मॅच लाईन मधनं चेंडू ट्रॅव्हल होईल सीमारेषेच्या बाहेर. वन ऑफ दी ब्रँडेड फटका. षटकार 6 धावा. षटकार आलाय स्वप्नील खोळे या फलंदाजांच्या बॅटमधून आपण पाहताय. एक दिमागदार स्ट्रोक मैराडावरती खेळला गेला आणि तिथे मात्र संघाचं धावफलक दुहेरी अंकामध्ये प्रवेश करताना पाहायला मिळालं. 15 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस पुन्हा एकदा मैराडाच्या आतमध्ये हा चेंडू इथे मात्र आपण पाहताय मिस टाइम स्ट्रोक होता मात्र क्षेत्ररक्षक दूरवरती चेंडूसाठी तिथे आपण पाहताय कलेक्शन करण्याचा प्रयत्न करत होते. झेलसाठी मैराडाच्या आतमध्ये प्रयत्न केला मात्र थोडेसे फंबल होत मैराडाच्या आतमध्ये आपण पाहताय थोडेसे दूरवरती राहिले आणि चेंडू मात्र त्या ठिकाणी पडला. स्वप्नील खोळे इथे मात्र एक सिंगल प्राप्त करेल आणि अमरभाऊ काटे स्पोर्ट्स फाउंडेशन या संघाचं धावफलक 16 अंकामध्ये प्रवेश करणार आहे. इथे आपण पाहता मैराडावरती स्वप्नील खोळे हा बॅटर मैराडाच्या आतमध्ये कामगिरी करतोय. पिंपरी चिंचवड या परिसरामधील एक उगवता खेळाडू आहे आणि यावेळेस मात्र तिथे बळीची टाळी. धनंजय काळे होतील बाद. बिग विकेट डाऊन. दुसरा धक्का दुसरा हादरा संघाला बसला जाईल. दुसरा गडी मैराडावरती इथे बाद झालाय. अमरभाऊ काटे स्पोर्ट्स फाउंडेशन या संघाला मैराडाच्या आतमध्ये इथे मात्र दुसरा धक्का मैराडावरती बसला जाईल. तर न्यू बॅट्समन मैराडाच्या आतमध्ये ऋषभ महाडिक मैराडावरती दाखल होणार आहे. स्वप्नील खोळे आपण पाहताय उदयनमुख खेळाडू आहे आणि
आपण पाहिलं तर स्वप्नील खोळेचं नाव देखील पिंपरी चिंचवड परिसरामध्ये आता मात्र एक वलयांकित व्हायला लागले, कारण डांगे चौक D20 या चषकामध्ये 67 चेंडूमध्ये 193 धावांची खेळी मात्र मैदानावरती स्वप्नील खोळे या फलंदाजाने गेली होती। त्यामुळे ते 16 षटकार 16 चौकार अतिशय दर्जेदार खेळ केला होता आणि तिथनं मात्र हा वलयांकित झालेला स्वप्नील खोळे आज मात्र आपण पाहताय अमरभाऊ काटे स्पोर्ट्स फाउंडेशन या संघामध्ये सहभागी आहे। ऑक्शन प्रक्रियेनुसार आपण पाहताय त्या खेळाडूला मात्र इथे चूज केलं आणि त्या खेळाडूला मात्र संधी दिली आणि तो मात्र या संधीचं सोडं करणार का, आजचा दिवस तुम्हाला मैदानावरती सांगून जाणार आहे। अमरभाऊ काटे स्पोर्ट्स फाउंडेशन आपण पाहताय हा संघ देखील तेवढा ताकदवान आहे। मैदानाच्या आतमध्ये पहिल्या डावासाठी क्रिकेट खेळतोय। सुंदर फटका यावेळेस मात्र गॅप शोधला जाईल। पाठीमागे आपण पाहताय डीप कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात आहे। चेंडू अडवला जातोय आणि चेंडू तिथे मात्र आपण पाहताय कलेक्ट केला। चेंडूची फेक येईपर्यंत एक सिंगल प्राप्त झाली आणि सिंगलच्या बरोबरीने धावफलक पुढे गेला। षटक क्रमांक 2 देखील इथे संपलाय। 2 षटकांचा खेळ संपलाय। अमरभाऊ काटे स्पोर्ट्स फाउंडेशन प्रथम पहिल्या डावासाठी बॅटिंग करताना 2 गडी बाद 17 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात। थँक्यू। 17 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांचा खेळ संपला गेलाय आणि आपण पाहतोय षटक क्रमांक 3 ला सुरुवात होईल। काय सांगाल उत्तम सर, अमरभाऊ काटे स्पोर्ट्स फाउंडेशन संघ मैदानावरती पहिल्या डावासाठी बॅटिंग करतोय। 2 गडी गमावलेत आणि 17 धावा धावफलकावरती आहेत। तर नक्कीच आपण पाहिलं तर एक चांगली सुरुवात दोन्ही बाजूने आपण पाहिलं तर मैदानावरती पाहायला मिळते। 17 धावा धावफलक होत आहेत। 2 विकेट आपण पाहिलं तर गमावल्या गेल्यात, म्हणजे बॅटिंग करणाऱ्या टीमने देखील धावा बनवण्याचा प्रयत्न केला आणि प्रतिस्पर्धी अन्वी 11चे जे कॅप्टन आहेत त्यांनी प्रथमतः टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि तो निर्णय देखील आपण पाहिलं तर इथे यशस्वी केलेला आहे। कारण का 2 विकेट मिळाल्या। 2 टॉप ऑर्डरचे बॅटर धनंजय काळे, चेतन शिंदे हे महत्वपूर्ण फलंदाज त्यांनी करते डगआउटकडे पाठवलेले आहेत। तिसऱ्या षटकाचा पहिला चेंडू आणि तो देखील मात्र चाल सीमा पार चौकार। 4 धावा देखील आपण पाहिलं तर इथे स्कोर कार्ड पुढे जाईल। धावफलक होते आकडे बदलतात आणि धावफलक होते इथे आपण पाहिलं तर बनवले जातात। 2 गडी बाद 21 धावा त्या मात्र धावफलक होत आहेत। षटक क्रमांक 3 आपण पाहिलं तर सुरू आहे। पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर मयूर खरात होते आक्रमण करण्याचा प्रयत्न इथे बॅटर आपण ऋषभ महाडिकडनं ते देखील मैदानावरती पाहतोय। 2 चेंडू टाकलेत 5 धावा ऋषभ महाडिकने देखील आपण पाहिलं तर इथे बनवलेला आहे, परंतु मयूर खरात आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती 4 धावा तो देखील आपल्याला खर्च करताना पाहायला मिळतोय। अकुट टप्प्याचा चेंडू होता, लेग स्टंप आणि मिडल स्टिकचा अगदी मधोमध टाकण्याचा प्रयत्न, उसळणारा चेंडू आणि त्यावरती एक चौकार देखील आपण पाहिलं तर तिथे मात्र केलाय। ऍक्शन रिप्ले देखील आपण पाहतोय स्क्रीनवरती ड्रीम स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून। इथे देखील आपण पाहिलं तर चांगला चेंडू होता, स्टेअर केला, सावधरीतीने केलाय। खरं तर ऋषभ महाडीचं कौतुक करावं लागेल। एक कॅल्क्युलेटिंग क्रिकेट देखील तो इथे आपल्याला मैदानावरती खेळताना पाहायला मिळतोय। षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू आहेत। मयूर खरात आणि समोर आपण पाहिलं तर स्वप्नील खोळे, ऋषभ महाडिक ही जोडी देखील आपण पाहू शकाल। स्वप्नील 5 चेंडू 9 धावा, ऋषभ 3 चेंडू 6 धावा। पार्टनरशिप भागीदारी देखील महत्वाची आहे। अमरभाऊ काटे स्पोर्ट फाउंडेशन संघ आपण पाहिलं तर अमरभाऊ काटे यांच्या मालकीची टीम आपण पाहतोय, तर प्रतिस्पर्धी टीम देखील आपण इथे मैदानावरती पाहिली तर अक्षयभाऊ करांडे यांच्या मालकीचा संघ अन्वी 11 निगडी तो देखील आपण इथे मैदानावरती पाहतोय। तिसरे षटक आपण पाहिलं तर सुरू आहेत। मयूर खरात अर्थात त्रिदेव खरात चांगला चेंडू होता, सरबॅटनं समोर मात्र खेळला, एक जबरदस्त फटका तो देखील आपण पाहू शकाल। टीप लॉंग ऑफ सीमा रेषा पार, चेंडू मात्र चाल चौकार, 4 धावा। Jazz in the mix. थँक्यू
धन्यवाद डीजे. चांगला फटका देखील आपण पाहिलं तर सुमित सर मैदानावरती पाहायला मिळतोय. स्वप्नील कुळे आपण पाहिलं तर एक जबरदस्त बॅटिंग करतोय. चौकार देखील त्याने इथे मैदानात केलाय. तिसरं षटक आपण पाहिलं तर सुरुवात 3 चेंडू 9 धावा मयूर खरात खर्च करताना पाहायला मिळतोय. 2 गडी बाद 26. यावेळचा चेंडू देखील आपण पाहतोय तिथे खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या हातील कडा घेत चेंडू विकेट किपरच्या अगदी पाठीमागे अडवला जातोय. फाईन लेगला देखील आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत एक सिंगल मैदान येते. एकेरी दुहेरी धावा देखील आपण पाहिलं तर फार गरजेच्या आहेत. 2 गडी बाद 27. 27 रन लॉस ऑफ 2 विकेट. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. मुख्य पंच सागर बोध सर आहेत. स्कोरलेट पंच विनोद जाधव सर आहेत. तिसरे पंच आपण पाहिलं तर कुणाल निकाजे सर. या 3 पंचांचा पॅनल आपण पाहतोय. मयूरला देखील आपण स्क्रीनवरती पाहू शकाल. एक तेज तर्रार तिखट मारा करणारा गोलंदाज यावेळचा चेंडू होता आणि तिथे आपण पाहिलं तर पुन्हा कमबॅक करण्यासाठी मयूर खरात तिथे आता प्रयत्न करताना पाहायला मिळतोय. चांगलं पुनरागमन देखील आपण पाहिलं तर करतोय. चांगलं वापसी देखील आपण पाहिलं तर इथे करताना पाहायला मिळतोय. 2 गडी बाद 27. 27 रन लॉस ऑफ 2 विकेट. सकाळच्या सत्रात आपण पाहिलं तर एक चांगली सुरुवात एक चांगला स्टार्ट बॅटिंग करणाऱ्या टीम कडनं आपण पाहतोय. मयूर खरातला टार्गेट करण्याचा प्रयत्न बॅटर ऋषभ महाडिक स्वप्नील खोळेनं मैदानात केलाय. इथे देखील आपण पाहिलं तर चेंडू मात्र खेळलाय. मिड विकेटला गॅप मोठा. 2 क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतात. अडवतील फेकतील तोपर्यंत काही धावा त्या देखील आपण पाहिलं तर येताना पाहायला मिळतात. तिसरं षटक आपण पाहिलं तर संपलं जाईल. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकोती बनवल्या जातात. 2 गडी बाद 28 धावा. Jazz in the mix. थँक्यू. धन्यवाद डीजे. पहिल्या 3 षटकांचा खेळ देखील आपण पाहिलं तर संपला गेला. 2 गडी बाद 28 धावा धावफलक होत आहेत. 4थ्या क्रमांकाचं षटक इथे आपण पाहिलं तर सुरू होताना पाहायला मिळेल. 8 षटकांची मॅच आपण पाहतोय. 8 ओव्हरचा सामना आपण पाहतोय. आज आपण पाहिलं तर या स्पर्धेचा दिवस क्रमांक 2 आहे आणि दुसऱ्या दिवसात आपण पाहिलं तर ही स्पर्धा देखील आपण पाहतोय. दिवस क्रमांक 2 आपण पाहिलं तर या स्पर्धेचं दुसरं पर्व आहे आणि इथे आपण पाहिलं तर 2 गडी बाद 28 धावा. षटक क्रमांक 4 ला मैदानावरती सुरुवात आणि पहिला चेंडू मैदानावरती आपण पाहताय. लॉंग ऑफ फोडतोय थेट सीमा रेषा पार. हे रास्ते हे चारकेत खणखणीत चौकार. मिळतील 4 धावा. आया है राजा लोगो रे लोगो राजा के संग संग झूम लो झूम लो. आया है राजा लोगो रे लोगो राजा के संग संग झूम लो झूम लो. शेरों का महल शेरिया अरे सोई ना नुस्खा ले जा. शेरों का महल शेरिया अरे सोई ना नुस्खा. षटक क्रमांक 4 ला मैदानावरती सुरुवात झाली. वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी 4थं षटक घेऊन रेहबर शेख गोलंदाजी करतोय तर वृषभ महाडिक या फलंदाजानं पहिला चेंडू मैदानावरती अतिशय दर्जेदार खेळला. यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय क्लाउड अपील आहे. पंचांकडे दाद मागितली जाईल. मात्र आपण पाहताय स्क्वेअर लेग पंच सागर बोध सर आहेत. अतिशय दर्जेदार पंचांचा पॅनल आपण पाहताय. या पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेच्या निमित्तानं आहे. 3.2 षटकाचा खेळ संपला गेलाय. 8 षटकाची मॅच. षटक क्रमांक 4 साठी रेहबरला पुन्हा एकदा मैदानावरती आमंत्रित केलं गेलं. पुन्हा एकदा इथे आपण पाहताय शॉर्ट ऑन पुल करायचा प्रयत्न होता. चेंडू ऑन साइडला येईल. मिड विकेट रिजन मध्ये मात्र चेंडू अडवला जाईल. डीप मिड विकेट मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळतंय आणि चेंडूची फेक येईपर्यंत एक सिंगल धाव इथे मात्र स्कोर कार्डला भर देताना पाहायला मिळते आणि सिंगलच्या साह्याने धावफलकावरती 33 हा अंक इथे मात्र नोंदवला जातो आहे. जाण क्रिकेट शान क्रिकेट. हा क्रिकेट आमचा श्वास आहे. क्रिकेट आमचा ध्यास. क्रिकेट आमचा स्वाभिमान. क्रिकेट आमचा अभिमान आहे आणि त्या स्वाभिमान अभिमानासाठी आपण पाहताय इथे मात्र स्वर्गीय अंकुश भाऊ लांडगे यांच्या स्मरणार्थ पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग 2025 पर्व 2 हा क्रिकेटचा महारेड संग्राम मात्र आज दिवस क्रमांक 2 साठी इथे मात्र संपन्न होत आहे. तेजोमय सकाळचा सत्र सामना क्रमांक 1.
यावेळेस पुन्हा एकदा मैदानावरती शॉट ऑन फुल करायचा प्रयत्न होता. शॉट फाईन लेग क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. मात्र नॉर्मल थोडंसं मिसफील्ड मैदानावरती पाहायला मिळतंय. दरम्यान मात्र एक सिंगल घेतली जाणार आहे. एक धावा आज मैदानावरती दोन्ही संघांसाठी खूप महत्वाची आहे. एक धावा आज संजीवनी प्राधान्य करून देणार आहे, कारण एका चेंडूवरती एक धावणं निघणं म्हणजे देखील क्रिकेट आहे आणि एका चेंडूवरती एक षटकार खेळणं देखील क्रिकेट आहे. क्रिकेट आणि क्रिकेट मेरी जान आज मैदानावरती आपण पाहताय. षटक क्रमांक 4 साठी पुन्हा एकदा रेहेवर. हा चेंडू इथे आपण पाहताय स्लिप केलाय आणि अतिशय दर्जेदार फटका. क्षेत्ररक्षक नाही तिथे. क्षेत्ररक्षकांनी चेंडूची शर्यत लागली आणि चेंडू तिथे मात्र ट्रॅव्हल होईल थेट सीमारेषा पार. मिळतील धावा 4. चौकार. पहिल्या डावामध्ये आपण पाहताय अमरभाऊ काटे स्पोर्ट्स फाउंडेशन हा संघ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतो आहे. 2 गडी जरूर मैदानावरती गमावले गेले, झटपट बाद झाले. मात्र त्यानंतर ऋषभ महाडिक आणि स्वप्नील खोळे या 2 फलंदाजांनी मात्र डाव सावरलाय. डावाला आकार देणारी फलंदाजी मैदानावरती साकारलीत. एका बाजूला आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये निगडी हा संघ देखील इथे कामगिरी करतो आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये रेहेवर शेखचं मात्र या ठिकाणी संपलं जात आहे. 4 षटकांचा खेळ संपतोय. अमरभाऊ काटे स्पोर्ट्स फाउंडेशन पहिल्या डावासाठी बॅटिंग करताना 2 गडी बाद 38 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं आपण या ठिकाणी पाहताय स्वर्गीय अंकुश भाऊ लांडगे स्मरणार्थ पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग 2025 पर्व 2 या स्पर्धेच्या निमित्तानं आजच्या दिवस क्रमांक 2 साठी सकाळच्या सत्रामध्ये खऱ्या अर्थानं पिंपरी चिंचवड टेनिस क्रिकेटमध्ये अत्यंत प्रेम करणारे व्यक्तिमत्व, हाताला दुखापत असताना देखील या ठिकाणी या क्रिकेटचा मनमुराद आनंद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्माननीय शिवाजी भोकरे साहेब आपलं देखील या ठिकाणी मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 2 आयोजक कमिटीच्या वतीनं आपलं मनापासून मनपूर्वक स्वागत. षटक क्रमांक 4 इथे मैदानावरती संपले. रेहेवर शेखचं षटक पहा मैदानावरती सांगून गेलं आणि धावफलकावरती आपण पाहतोय स्कोर कार्ड देखील वाढला गेलाय. इथे मात्र आपण पाहिलं तर 2 चौकार त्या षटकामध्ये पाहायला मिळाले. अमरभाऊ काटे स्पोर्ट्स फाउंडेशन त्या संघाचं धावफलक मात्र त्या ठिकाणी वाढलं गेलं. 2 गडी बाद 38 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात 4 षटकाच्या समाप्तीनंतर. आपण स्क्रीनवरती देखील पाहतो. काल आपण या स्पर्धेचा पहिला दिवस आणि उद्घाटनाचा सोहळा देखील पाहिला, शुभारंभाचा दिवस देखील पाहिला आणि त्याचीच दृश्य तिथे आपण ग्रीन कॅमेऱ्याच्या माध्यमातून टिकवलं आहे आणि ते देखील आपण पाहू शकाल. ग्रीन प्लस लाईव्हच्या माध्यमातून युट्यूबवरती ऑनलाईन काही प्रेक्षकांनी आपण पाहिलं तर सुरू आहेत. ऑनलाईन देखील प्रेक्षक या स्पर्धेचा या मॅचचा आनंद घेत असतील तर नक्कीच पाहत असतील. दुसरं पर्व स्वर्गीय अंकुशभाऊ लांडगे यांच्या स्मरणार्थ जे संपन्न सुरू आहे आणि खरं तर संपन्न होताना पाहताय आपण देखील आणि त्याच पर्वाचा उद्घाटन सोहळा शुभारंभ तो देखील आपण सर्वांनी पाहिलेला आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय. 2 गडी बाद 38 धावा. तर 5व्या क्रमांकाचे षटक इथे आपण पाहिलं तर सुरू होताना पाहायला मिळते. तानाजी बनसोडे साहेब वैयक्तिक पहिले षटक संपले तर वैयक्तिक दुसरे षटक घेऊन यावेळचा चेंडूचा फटका मात्र खेळला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. समोरच्या बाजूला आपण पाहिलं तर चेंडू फील्ड केला जाईल तोपर्यंत एक सिंगल मैदान ते आपण पाहतोय. एका धावीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 2 गडी बाद 39 धावा. 5व्या क्रमांकाचे षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. 8 षटकांची मॅच 8 ओव्हरचा सामना. करंट 100 आपण पाहिलं तर 9.36चा तानाजी बनसोडे साहेब करतायत. वैयक्तिक दुसरं तर सांघिक 5वं षटक. 8 ओव्हरची मॅच आहे. 35 मिनिटात 7 षटक टाकणं बंधनकारक आहे. चांगला चेंडू होता मिडल ऑफ द बॅट. चेंडू मात्र चाल टिप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. मोठा प्रहार आजच्या दिवसातील पहिला षटकार. थँक्यू. ऋषभ महाडिक आपण पाहिलं तर आजच्या दिवसातील दुसरा षटकार खेळताना पाहायला मिळतात. तानाजी बनसोडे साहेबांच्या अगेन्स्ट इथे आपण पाहिलं आक्रमण देखील केलं ते.
2 गडी बाद 45 धावा, त्या मात्र धावफलक होत आहे. षटक क्रमांक 5 इथे आपण पाहिलं तर सुरू आहे. 5वं षटक आपण पाहतो आणि 45 धावा त्या देखील आपण पाहिलं तर धावफलक होती बनवल्या गेल्यात. 2 विकेट आपण पाहिलं तर गमावल्या गेल्यात. ऋषभ महाडिक 11 चेंडू 22. स्वप्नील खुळेला आपण पाहतो बॅटिंग करताना 9 चेंडू 16 धावा. एक चांगली सुरुवात, एक चांगला स्टार्ट देखील इथे आपण पाहिलं तर मैदान होत आहे. यानंतरच्या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे, हेमंत भाऊ भोसले स्पोर्ट फाउंडेशन, AR ट्रॅकर, अतिन भाऊ रोकडे स्पोर्ट्स क्लब ताळगाव चिखली, जर आपण उपस्थित झाला असेल तर रिपोर्टिंग करा, आपली प्लेइंग 11 आपण जमा करा. इथे देखील आपण पाहिलं तर चेंडू मात्र खेळला, क्षेत्ररक्षक तैनात आहे. तोपर्यंत एक धाव येते. समोरचे बॉल बॉयज बसलेत ना आपले कॅमेरामॅनच्या समोर, इकडे आपण जो क्रॉस कॅमेरा लावलाय डीप मिड विकेटला, स्कोर लेग पंचांच्या पाठीमागे आपण थांबलात तरी चालेल. समोरचे बॉल बॉयज, पलीकडे आवाज होतोय का? समोरचे बॉल बॉयज हा इकडे येऊन बसले तरी चालेल. 1-2 जण, एक जण इकडे थांबा, एक जण समोर आणि एक जण इकडे कव्हर पॉइंटला. 5व्या क्रमांकाचं षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. धावफलक होत आणि स्कोर कार्ड ती धावा देखील आपण पाहिलं तर बनवल्या जातात. 3 जण एका ठिकाणी थांबू नका. हा बरोबर, 3 साईडला थांबा, एक समोर थांबा, एक इकडे ऑफ साईडला, एक लेग साईडला. ओके, इथे देखील आपण पाहिलं तर चेंडू मात्र खेळलाय. क्षेत्ररक्षक चुका करतात आणि तिथे आपण पाहिलं तर बॅकअपचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवताना आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त गोलंदाजी देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. तानाजी बनसोडे साहेबांनी पहिल्या षटकात चांगली कामगिरी केली. 6 धावा खर्च करत 1 विकेट मिळाली आणि षटक क्रमांक 2 देखील करताना पाहायला मिळत आहेत. पिंपरी चिंचवड परिसरातील एक नामांकित गोलंदाज म्हणून देखील प्रचंड मोठी ख्यातीप्राप्त गोलंदाज आपण पाहिलं तर इथे मैदान ती पाहायला मिळतात. महाराष्ट्र पोलीस आहेत, कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आहेत, चांगली गोलंदाजी करतायत. 5व्या क्रमांकाचे षटक आपण पाहिलं तर सुरू आहेत. धावफलक होती धावा देखील बनवले जात आहेत. 2 गडी बाद 49, 49 रन, लॉस ऑफ 2 विकेट. षटक क्रमांक 5 आपण पाहतोय. 8 ओव्हरची 8 षटकांची मॅच आहे. विनंती एकच आहे, थोडी घाई करा. जर 7 ओव्हर 35 मिनिटात टाकल्या नाही तर 2 रनांची पॅनल्टी आहे. इथे देखील आपण पाहिलं तर चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. एक डॉट बॉल येईल, एक निर्धाव चेंडू येईल. षटक क्रमांक देखील संपेल. 5व्या क्रमांकाचं 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक होती बनवल्या जात आहेत. 2 गडी बाद 49 धावा त्या मात्र धावफलक होत्या आहेत. 2 षटकं टाकली तानाजी बनसोडे साहेबांनी. 17 धावा खर्च करत 1 विकेट आपल्याला मिळवताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या 5 षटकांचा खेळ संपलाय. 2 गडी बाद 49, 49 रन, लॉस ऑफ 2 विकेट. षटक क्रमांक 5 संपले. डीजेच्या माध्यमातून ऐकूयात एक सुमधुर संगीत. थोडीसे 49 धावा देखील आपण पाहिलं तर धावफलक होतात. आज आपण पाहिलं तर मकर संक्रांतीचा सण देखील आपण पाहतोय. कणभर तीळ, मनभर प्रेम, गुळाचा गोडवा, आपुलकी वाढवा, सर्वांना तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला. मकर संक्रांतीच्या या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण पाहतोय पिंपरी चिंचवड टेनिस बॉल क्लब असोसिएशनचे अध्यक्ष राजमुद्रा क्रिकेट क्लब भोसरी, कैलास भाऊ लांडगे आणि त्यांच्या संपूर्ण मित्र परिवाराच्या वतीनं पिंपरी चिंचवड असोसिएशनच्या वतीनं या स्पर्धेचे आधारस्तंभ सन्मान्य रविभाऊ लांडगे, युवानेते राहुलभाऊ लांडगे सर्वांच्या वतीनं आपल्या सर्वांना, सर्व खेळाडूंना आणि प्रेक्षकांना मकर संक्रांतीच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. षटक क्रमांक मैदानावरती आपण पाहतोय 6वे सुरू होते. सनी कांबळे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्गवरती आहे. पहिला चेंडू ऑन साइड मैदानावरती होता, तिथे मात्र सुंदर क्षेत्ररक्षण अलंग कार्पेट, एक सिंगल आली आणि अमरभाऊ काटे स्पोर्ट्स फाउंडेशन संघाचं धावफलक इथे मात्र 50 अंकावरती पोहोचतंय. अर्धशतक पूर्ण झाले. एक चांगली पार्टनरशिप भागीदारी मैदानावरती पाहायला मिळाली ऋषभ महाडिक आणि स्वप्नील खुळे या 2 फलंदाजांकडनं. नितीन बोरले आणि कल्याण रेडे सर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं देखील स्वर्गीय अंकुश लांडगे स्मरणार्थ पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत. षटक क्रमांक 6 मैदानावरती सुरू आहे. हा चेंडू इथे आपण पाहताय सुरेख फटका करायचा प्रयत्न होता मैदानावरती, मात्र हा चेंडू शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. तिथे सुंदर क्षेत्ररक्षण केलं. चेंडूची फेक करेपर्यंत एक सिंगल घेतली गेली आणि एका वेगवान सिंगलच्या मदतीने धावफलकावरती 51 धावा ज्या मात्र नोंदवल्या जात आहेत.
क्रिकेट म्हणजे धीमेपणाची कसोटी, क्रिकेट म्हणजे एकाग्रतेची पराकोटी, क्रिकेट म्हणजे धाडसाची शाण, क्रिकेट म्हणजे साहसाचा माड. पुन्हा एकदा यावेळेस मात्र हा चेंडू इथे आपण पाहतोय खेळायचा प्रयत्न होता, मात्र बॅटरच्या बॅटवरती चेंडू होऊ शकला नाही. तिथे मात्र आपण पाहताय फेकी खराब आहे आणि तिथे मात्र धावा देखील जोडल्या जातील. 1+1 अशा 2 धावा त्या मात्र स्कोर कार्डला भर देणार आहेत. जीवन किती सुंदर आहे अनुभव तुला सांगत जाईल, जीवन किती सुंदर आहे अनुभव तुला सांगत जाईल, प्रयत्न करायला विसरू नकोस मार्ग तुला सापडत जाईल. प्रयत्न आज करावे लागतील, संघर्ष करावा लागणार आहे. आज एक चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये द्यावा लागणार आहे. सातत्याने पिंपरी चिंचवड परिसरामध्ये असणारे खेळाडू आज या क्रिकेटच्या मैदानावरती मात्र एकत्र आलेत. ऑक्शन प्रक्रियेनुसार निवडलेले संघातले खेळाडू आज मात्र मैदानावरती नेत्रदीपक कामगिरी करताना पाहताय. एक दर्जेदार खेळ आपण पाहताय मैदानावरती सुरू आहे. आज तब्बल 4 संघ या स्पर्धेमध्ये खेळतायत. दिवस क्रमांक 2 या स्पर्धेचा आज आपण पाहताय अगदी थाटामाटामध्ये, जल्लोषामध्ये आणि या क्रिकेटच्या रंगरंगा सोहळ्यामध्ये रंगीबेरंगी कपड्यामध्ये आणि ग्रीस ग्राउंड वरती या दरम्यान मैदानावरती सुरू आहे. अतिशय जबरदस्त नेत्रदीपक कामगिरी करणारे खेळाडू. षटक क्रमांक 6 मैदानावरती सुरू आहे. सनी कांबळे इथे आपण पाहताय 6व्या षटकासाठी मैदानाच्या आतमध्ये जबाबदारी पार पाडतायत. आतापर्यंत मोठा विकेट मैदानावरती होऊ दिला नाही. पुन्हा एकदा इथे मात्र सुरेख फटका आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती आणि चेंडू निघून चाललाय थेट डीप स्क्वेअर लेग, सीमारेषा पार. ए राष्ट्रीय चारके चौकार. सनी कांबळे यांच्या बाबत आपण चर्चा करत होतो की मोठा फटका या षटकामध्ये खेळू दिला नाही आणि तिथे मात्र ऋषभ महाडिकच्या बॅटमध्ये चेंडू आला आणि तो मात्र स्क्वेअर लेगला ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. 4 धावा चौकार इथे प्राप्त झालेत. यावेळेस मात्र सुंदर फटका आहे. हा चेंडू अलॉंग द कार्पेट. क्षेत्ररक्षक आपण पाहताय वायडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण करेल. चेंडू अडवला जाईल. चेंडू फील्ड केलाय आणि चेंडूची फेक होईपर्यंत 2 धावा तिथे मात्र प्राप्त होत आहेत आणि 2 धावांच्या साह्याने धावफलकावरती देखील आकडा बदलतोय. षटक क्रमांक 6 मैदानावरती संपलं जाईल आणि 6 षटकाच्या समाप्तीनंतर अमरभाऊ काटे स्पोर्ट्स फाउंडेशन संघ पहिल्या डावासाठी फलंदाजी करताना 2 गडी बाद 60 धावा गेला. इथे आपण पाहिलं तर स्पर्धेच्या निमित्तानं एअर ट्रॅकर संघाचे संघमालक आदरणीय अतिनभाऊ रोकडे यांच्या या ठिकाणी शुभागमनात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. त्याचबरोबर उद्योग सन्मान्य अमलभाऊ मोरे आपण देखील आवर्जून उपस्थित झालात. दोन्ही मान्यवरांचे मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे आणि त्यांना विनंती केली होती की आपण व्यासपीठ आणि स्थानापन्नावा. पुढील दोन्ही टीमच्या कॅप्टन आमच्या आग्रहाची आणि नम्रतेची विनंती आहे. 1 इनिंग 1 डाव संपल्यानंतर आपण बरोबर सेकंड मॅचचा टॉस करतोय. 8 ओव्हरच्या पहिल्या 2 मॅच आहेत. त्यामुळे कॅप्टनने विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी संपर्क करा, प्लेइंग 11 जमा करा. एआर ट्रॅकर अतिभाऊ रोकडे स्पोर्ट फाउंडेशन टाळगाव चिखलीचे कॅप्टन आणि दुसऱ्या बाजूला हेमंतभाऊ भोसले स्पोर्ट फाउंडेशन या टीमचे कॅप्टन. या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे आपली प्लेइंग 11 जमा करा. स्क्वॉड त्या ठिकाणी आयोजक कमिटीकडे जमा करा. प्लेइंग 11 बंधनकारक आहे टॉसच्या पूर्वी आणि त्यानंतर आपण लगेच 1 इनिंग 1 डाव संपल्यानंतर टॉस करणार आहे. त्यामुळे दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहेत हे नियम या सूचना फार महत्वाच्या आहे. जर तुम्ही टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये येत नसाल, कमिटीने जर तुम्हाला पॅनल्टी दिली तर त्या पॅनल्टीचा मोठ्या मनानं सन्मान करून तुम्हाला खेळावं लागेल. बॅटिंग पॉवर प्ले ची उद्घोषणा करतात सागर बोध सर. 7व्या क्रमांक षटक सुरू होते. बॅटिंग पॉवर प्ले मैदानाचे ओनर आपण पाहिलं तर समीर भाऊ तापकर यांचे शुभागमन मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक स्वागत आहे. पहिला चेंडू आपण पाहिलं तर इथे आपण पाहिलं तर स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न केलाय. शुभम महाले अर्थात भोला चेंडूवरती येतात, अडवतात, तोपर्यंत काही धावा ते देखील आपल्याला पाहायला मिळतात. अन्वी 11 निगडीचा संघ आपण पाहतो. सकाळच्या सत्रात प्रथमतः टॉस जिंकला, क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. सकाळचं सत्र आपण पाहिलं तर सध्या हिवाळ्याचे दिवस सुरू आहे, थंडीचे दिवस आहे, त्यामुळे थोडंसं दमट वातावरण आपण सातत्याने पाहतो आणि करता सकाळच्या सत्रात थोडस ड्यू फॅक्टर पाहायला मिळतो. ग्रासवरती दवबिंदू आपण पाहत असतो, त्यामुळे चेंडू स्किट होताना, चेंडू आपण पाहिलं तर वेगानं पळताना किंवा ग्रासवरती आपण पाहिलं तर तिथे चेंडू धावताना पाहायला मिळत नाही. परंतु इथे मिडल ऑफ द बॅट जबरदस्त फटका ऋषभ महाडिकच्या बॅट मधून चेंडू मात्र चाल सीमा पार.
जबरदस्त बॅटिंग ऋषभ महाडिकडनं आपण पाहतोय. 17 चेंडू खेळलाय, 36 धावा त्याने इथे आपण पाहिलं तर बनवल्यात. स्वप्नील कोळे 15 चेंडू आणि 24 धावा. टीमची संख्या 2 गडी बाद 67. 70च्या चेंडू आपण पाहतोय, लगातो 6. जबरदस्त बॅटिंग, 67 रन, लॉस ऑफ 2 विकेट, 2 गडी बाद 67. वन्स अगेन मोठा प्रहार, बॉल मात्र चाल सीमा पार, चेरन षटकार. शुभम 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 धन्यवाद. 2 गडी बाद 73 धावा. 70चा चेंडू आपण पाहतोय आणि खर तर या स्पर्धेच्या निमित्तानं 70च्या चेंडूचं देखील स्पॉन्सरशिप ज्यांच्या माध्यमातून लाभलेलं आहे. 70 विश्व स्पोर्टचे ओनर विशालभाऊ वाघमारे यांच्या वतीनं आपण पाहिलं तर चेंडू इथे आपल्याला सौजन्य केले गेलेत. प्रशांतदादा सपकाळ स्पोर्ट फाउंडेशन यांच्या वतीनं ऋषभ महाडिकच्या अर्धशतकाला 1000 रुपयांचे पारितोषिक आहे. यावेळीचा चेंडू होता, पुन्हा एकदा जबरदस्त प्रहार, बॉल मात्र चाल सीमा पार, टोले चंगा, लागोपाठचा 3रा, सलग 3रा, 6 रन, षटकार. धन्यवाद. समीर चादोरती केलं आक्रमण. या स्पर्धेतील पहिला बॅटर लागोपाठचे 3 षटकार खेळतोय. ऋषभ महाडिकच्या बॅट मधून आलाय लागोपाठचा 3रा षटकार. 19 चेंडू 48 धावा. बॅटिंग करतो ऋषभ महाडिक, जबरदस्त बॅटिंग, मॅन इन फॉर्म. यावेळीचा चेंडूचा फटका मात्र खेळला आणि चेंडू मात्र चाईल सीमारेषा पार. या स्पर्धेतील पहिला अर्धशतक ऋषभ महाडिक. वापों से अपने मुकरता नहीं, मरने से मैं कभी डरता नहीं. थँक्यू. धन्यवाद. संगनायक चेतन शिंदेला ऋषभ महाडिकने इशारा दिलाय. ऋषभ महाडिक मैदानावरती खेळतोय, जबरदस्त बॅटिंग तो मैदानावरती करताना पाहायला मिळतोय. चेतन शिंदे यांच्याकडनं ऋषभ महाडिकला 1000 रुपये. प्रशांतदादा सपकाळ स्पोर्ट फाउंडेशन कडनं ऋषभ महाडिकला युवा नेते, युवा उद्योजक, गोल्डमॅन प्रशांतदादा सपकाळ यांच्या वतीनं 1000 रुपये. दोन गडी बाद 83 धावा धावपलक होत्या. धावांचा प्रचंड मोठा पाऊस खरं तर इथे आपण पाहिलं तर मैदानावरती पडते. काल सुमित सर धावांचा दुष्काळ जाणत होता, षटकार चौकार दुर्मिळ झाले होते 70च्या चेंडूवरती, परंतु आज पहिल्याच मॅच मध्ये प्रचंड मोठा पाऊस आपण पाहतोय. प्रशांतदादा सपकाळ, निशांतदादा सपकाळ यांच्या वतीनं 1000 रुपयांचं बक्षीस आहेत ऋषभ महाडिकला. परंतु काय जबरदस्त बॅटिंग केली, मॅन इन फॉर्म, प्रचंड लय मध्ये, प्रचंड टच मध्ये, सकाळच्या सत्रात जबरदस्त बॅटिंग. इथे देखील आपण पाहिलं तर चांगला फटका केलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे, चेंडू अडवत आहेत, तोपर्यंत एक सिंगल. इथे देखील आपण पाहिलं तर धावफलक पुढे चाल, स्कोर कार्ड ते आकडे बदलत आहेत, धावफलक बनवले जात आहेत. धावा 2 गडी बाद 84 धावा. षटक क्रमांक संपले गेले. 7व्या क्रमांकाचे षटक आपण पाहिलं तर संपले गेले. अयुबाई शेख यांच्या वतीने देखील ऋषभ महाडिकला 500 रुपयांचं बक्षीस आहे. विघ्नार्था अँब्युलन्स इथे आपण पाहिलं तर उपस्थित होते. गेली 5 वर्षे सातत्याने या स्पर्धेशी जोडलेले आहेत. उमेश भाऊ मसाळ, विघ्नार्था अँब्युलन्स भोसरी यांचं देखील आम्ही मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत करतो. सुरुवातीला राजमुद्रा क्रिकेट क्लब भोसरीनं एक स्पर्धा आयोजित केली, त्यावेळेस देखील आपण पाहिली. त्यानंतर PCTCA करंडक 11 ब्रदर यांच्या माध्यमातून जी स्पर्धा झाली त्यावेळेस देखील आपण पाहिली. त्यानंतर जान क्रिकेट, शान क्रिकेट, तुमचा आमचा सर्वात
सुमित सर, आपण पाहिलं तर 7 षटकांचा खेळ देखील संपलाय. 2 गडी बाद 84 धावा त्या देखील आपण पाहिलं तर धपलकोत आहेत आणि शेवटचे षटक सुरू होते. शेवटच्या षटकासाठी त्रिदेव खरात अर्थात मयूर खरातच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय. मैदानावरती आपण पाहतोय पाठीमागचे षटक ऋषभ महाडिकनं अतिशय दर्जेदार खेळला आणि तिथे मात्र या स्पर्धेतलं अर्धशतक त्याने मात्र नोंदवलं. 15 चेंडूमध्ये 22 चेंडूमध्ये 54 धावांची बहरदार खेळी ऋषभ महाडिकच्या बॅटमधनं पाहायला मिळाली. स्वप्नील खुळेला देखील आपण पाहताय, त्याने मात्र एक चांगली साथ मैदानावरती त्याला मात्र दिलीत. एक चांगली भागीदारी पार्टनरशिप मैदानावरती पाहायला मिळाली. 15 चेंडूमध्ये 24 धावा देखील त्याच्या बॅटमधनं मैदानावरती पाहायला मिळाल्यात. तर त्रिदेव खरात अर्थात मयूर खरात शेवटच्या षटकासाठी गोलंदाज तयार आहे. यावेळेसचा चेंडू तिथे आपण पाहताय शॉट ऑन पुल केलाय. मोठा फटका, चेंडू बराच काळ हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. नो मॅच लाईन मध्ये चेंडू पडला जाईल. डीप स्क्वेअर लेग मधनं आपण पाहताय क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचला. चेंडू अडवला गेला आणि चेंडूची फेक येईपर्यंत 2 धावा त्या मात्र स्कोर कार्डला इथे मात्र पुढे घेऊन जाताना पाहायला मिळाल्या. स्कोर कार्ड 2 धावांच्या मदतीने वाढलं जात आहे. 87 धावा धावफलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचं षटक निर्णायक षटक मैदानाच्या आतमध्ये हाताळलं जात आहे. मयूर खरातवरती जबाबदारी दिलीत. मोठे फटके द्यायचे नाहीत कारण स्लॉग ओव्हर डेथ ओव्हरचं षटक, हाणामारीचं षटक म्हणून या षटकाकडे आपण या क्रिकेटच्या खेळामध्ये पाहतो. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा केला होता. बॅटर मैदानावरती स्वप्नील खोळे आपण पाहताय सावधतेने डिफेन्स करेल. चेंडू खेळून काढील. मात्र मैदानावरती ऋषभ महाडिक देखील आपण पाहताय स्वतःकडे स्ट्राईक अबाधित ठेवण्याचं काम मात्र मैदानावरती करणार आहे. एक सिंगलच्या साह्याने धावफलकावरती आकडा बदलतोय. 88 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये इथे मात्र लागले जात आहेत. 7.3 षटकाचा खेळ संपलाय. शेवटचं षटक मार्गस्थ आहे आणि शेवटच्या षटकासाठी आपण पाहताय मयूर खरातवरती जबाबदारी दिली आणि ती मयूर खरात जबाबदारी पार पडताना अतिशय सुंदर गोलंदाजी आहे. त्या पाठोपाठ ऋषभ महाडिकने खेळलेले 22 चेंडूमध्ये 54 धावा या देखील आपण पाहताय संघासाठी खऱ्या अर्थाने आज महत्वाच्या ठरल्यात. आणि पुन्हा एकदा चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरला थेट ट्रॅव्हल होईल सीमा रेषा पार. ए रास्ते हे चार के चौकार. थँक्यू. तूफानों से डरकर नौका पारणे होती, कोशिश करने वालों की कभी हारणे होती. मैदानावरती आपण पाहताय अमरभाऊ काटे स्पोर्ट्स फाउंडेशन संघ थोडासा अडचणीत होता. पहिल्या 2 विकेट्स लवकर गेल्या. मात्र त्यानंतर आपण पाहताय या 2 बॅट्समननी मात्र मैदानावरती डावाला आकार देणारी फलंदाजी केली. डाव सावरलाय आणि संघ अडचणीत होता. त्यावेळेस मात्र ऋषभ महाडिक हा फलंदाज मैदानावरती खेळपट्टीवरती तळ ठोकून उभा राहिला आणि स्वतःला आज मात्र त्यांनी सिद्ध केलं. आणि या पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग 2025 पर्व 2 मधील पहिलं अर्धशतक मात्र ऋषभ महाडिक या फलंदाजाच्या नावावरती कोरलं गेलंय. आजचा इतिहास आज आपण पाहताय. काल धावांचा दुष्काळ होता. मात्र आज सकाळच्या सत्रामध्ये आज धावांचा पाऊस पडलाय आणि धावांची लयलूट मात्र या ठिकाणी अमरभाऊ काटे स्पोर्ट्स फाउंडेशन या संघाने मात्र केली. अतिशय निर्णायक षटकांवरती आपण पाहताय इथे मात्र एक चांगला खेळ केला. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळलं गेलं. 94 धावांवरती आपण पाहताय संघाचं धावफलक आहे. आणि शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू करण्यासाठी मयूर खरात. यावेळेस मात्र पुन्हा एकदा हा चेंडू आपण पाहताय बिग हिट केलाय आणि चेंडू जातोय थेट. आपण चेक करणार आहोत हा षटकार की चौकार या ठिकाणी चेक केलं जाईल. अमरभाऊ काटे स्पोर्ट्स फाउंडेशन संघाने अतिशय दर्जेदार खेळ केलाय. ऋषभ महाडिक मैदानावरती आपण पाहतोय काय जबरदस्त फलंदाजी केली आणि त्या पाठोपाठ स्वप्नील खोळेला देखील आपण पाहिलं त्याची साथ दिली. आज मात्र दोघांची साथ आणि आज आपण पाहताय मकर संक्रांतीचा गोड सण आणि या मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप साऱ्या गोड गोड शुभेच्छा असतील. आणि आपण या ठिकाणी पाहताय तिसऱ्या पंचांकडनं टेक्नॉलॉजीचा वापर केला जाईल आणि या ठिकाणी हा चेंडू षटकार आहे की चौकार आहे हे आपण या ठिकाणी चेक करतोय. षटकार कळवलाय. तिसऱ्या पंचांकडनं निर्णय षटकार. षटकार आला आणि षटकाराच्या साह्याने धावफलक वाढला गेला. अमरभाऊ काटे स्पोर्ट्स फाउंडेशन या संघानं 8 षटकामध्ये बनवल्या. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 100 धावा. पहिला डाव पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. ऋषभ महाडिकनं बनवल्यात 25 चेंडूमध्ये 66 धावा. स्वप्नील खोळेची फलंदाजी अतिशय नेत्रदीपक होती. 17 चेंडूमध्ये 27 मयूर खरातवरती केलं गेलेलं मोठं आक्रमण आहे. आणि या स्पर्धेतलं पहिलं शतक आपण पाहताय अमरभाऊ काटे स्पोर्ट्स फाउंडेशन या संघानं पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग पर्व 2 या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम धावसंख्या आज मैदानावरती उभारलीत. षटक क्रमांक 8 नंतरनं 100 धावा धावफलकावरती आल्यात आणि अणवी 11 निगडी या संघाला 101 धावांचं टार्गेट 8 षटकासाठी मैदानावरती दिलेलं आहे.
चला विनंती असणार आहे, अमरभाऊ काटे स्पोर्ट्स फाउंडेशन या संघाने पहिल्या डावासाठी फलंदाजी केली, तर आता मात्र तुम्ही एका लाईन मधनं मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. अन्वी 11 निगडी हा संघ आपण पाहतो मैदानाच्या बाहेर येईल. त्यांचे 2 सलामीवीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातील आणि दुसऱ्या डावाला दुसऱ्या इनिंगला इथे पुन्हा एकदा सुरुवात होईल. चला विनंती असेल पुढील दोन्ही टीमच्या कॅप्टन, पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी आपण संपन्न करतो. पुढील मॅचचा नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करणार आहे. त्यामुळे दोन्ही संघाचे संघनायक इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतो. चेतन भाऊंच्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य आज बरंचसं सगळं काही सांगून जाते. जबरदस्त बॅटिंग पहिल्याच डावामध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमने केले. पुढील मॅचचा टॉस तो आपण बॅटिंग करणाऱ्या टीमने केले. पुढील मॅचचा टॉस तो आपण या ठिकाणी संपन्न करतोय. इथे आपण टॉस संपन्न करतोय. स्वर्गीय अंकुशभाऊ लांडगे यांच्या स्मरणार्थ पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग 2025 दुसरं पर्व आपण पाहतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. आकाशभाऊ भोंडवे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. ज्यांनी आपल्या स्पर्धेसाठी सर्वोत्कृष्ट गोलंदाज यासाठी एसिक्सचं स्पोर्ट्सचं ब्रँडेड आकर्षक शूज आपण पाहिलं तर सौजन्य केले. बॅट आणि बॉल. ओके, कोण कॉल करते? ओके, बॉल कॉल. बॉल टॉस इथे आपण पाहिलं तर प्रथमतः जिंकतायत एअर ट्रॅकर अतिनभाऊ रोकडे स्पोर्ट फाउंडेशन टाळगाव चिखली संघाने टॉस जिंकलाय. नाना, प्रथमतः काय क्षेत्ररक्षण करू? प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. प्रतिस्पर्धी संघाला किती धावांपर्यंत रोखल आणि 70-70च्या चेंडू आता आपण पाहतो तर पहिल्याच डावात 100 ओलांडली गेली. त्याबद्दल काय सांगाल? ग्राउंड खूप छान आहे. काल रन होत नव्हत्या पण आज सकाळपासून स्कोअर चांगला व्हायला लागलाय. पण पहिलीच मॅच आहे, कॉम्बिनेशन होण्यासाठी आम्ही क्षेत्ररक्षण करू आणि कमीत कमी धावत रोखण्याचा प्रयत्न करू. एअर ट्रॅकर संघ आपण पाहिलं तर संघ मालक अतिनभाऊ रोकडे सातत्याने संघ मालकीत्व घेत असतात. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग मध्ये तुमच्या परिसरातील आणि या भागातील खेळाडूंना खेळण्याची संधी देत असतात. त्याबद्दल आणि स्पर्धेबद्दल काय सांगाल? अतिनभाऊ बद्दल बोलायचं झालं तर बोलल तेवढं कमी आहे, कारण 1-1.5 वर्ष झालं आम्ही कंटिन्यू हारतोय. म्हणजे कुठं असं झालं नाही की टुर्नामेंट जिंकलं, पण ती एक अशी व्यक्ती की संघाच्या पाठीमागं खंबीरपणे उभा आहे की तुम्ही खेळा, तुमचा खेळ दाखवा, की एंट्रीचा काही विषय नाहीये, तुम्ही खेळत राहा, संघाचं नाव करा, तुमचं नाव करा. त्या हिशोबाने आम्ही खेळ खेळतोय फक्त अतिनभाऊच्या नावासाठी. आज जी टीम मैदानाच्या आतमध्ये उतरते युनिटी पाहायला मिळेल आणि खरं तर जो संघ तुम्ही निवडला ऑप्शन बद्दल त्या टीम बद्दल काय सांगाल? संघ चांगला आहे, घेताना सर्व व्यवस्थित प्लेयर घेतलेले आहेत. बघू पुढे काय होते. थँक्यू, बेस्ट ऑफ लक. राहुल नाना घोरपडे आपल्या समोर होते, कॅप्टन आपल्या समोर आहेत. टॉस पराभूत आहे, प्रथमतः बॅटिंग करायची, किती धावांचं टार्गेट द्याल आणि त्याबद्दल काय सांगा? नक्कीच आम्ही 80 ते 90 रन करण्याचा प्रयत्न करू. समोरची टीम पण चांगली आहे, त्यांच्या टीम मध्ये पण प्लेयर चांगले आहेत, तसे प्लेयर आमच्याकडे पण चांगले आहेत. त्यामुळे मॅच नक्की चांगली होईल एवढं सांगू शकतो. हेमंतभाऊ भोसले स्पोर्ट फाउंडेशन संघ गतवर्षी देखील होता, यावर्षी देखील आपण पाहतोय आणि आज पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगच्या दुसऱ्या पर्वात संघ मालकांनी तुमच्यावरती विश्वास दाखवलाय, त्याबद्दल काय सांगाल? नक्कीच मागच्या वर्षी दादांच्या एका बोलण्यावरून त्यांनी टीम घेतली होती आणि मागच्या वर्षी टीम आमची रनरअप राहिली होती. थोड्या कारणामुळे आम्ही हारलो होतो, थोड्या गोष्टीमुळे. नक्कीच यावर्षी आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू आणि संघ मालकाचं पण धन्यवाद की त्यांनी आम्हाला परत एकदा चान्स दिला खेळायचा त्यांच्या नावाखाली. ठीक आहे, आम्ही ते साध्य करून दाखवू त्यांच्यासाठी. थँक्यू, बेस्ट ऑफ लक. तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. आकाशभाऊ आपल्या समोर आहेत. आकाशभाऊ, 2 शब्द काय सांगाल या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल? सर्वप्रथम सर्व क्रिकेट प्रेमींना या पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग पर्व 2 या खेळासाठी शुभेच्छा देतो. तसेच हे पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगचं दुसरं वर्ष आहे. सातत्याने कैलास भाऊ लांडगे असतील, हे क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहे. लोकल प्लेयरांना संधी देण्याचं काम त्यांनी गेली 4 वर्ष या ठिकाणी सातत्याने केलेलं आहे. सर्व क्रिकेट पिंपरी चिंचवडकर वासियांच्या वतीने कैलास भाऊ लांडगे यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद आकाश भाऊ, तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. मॅच होते सुरू. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर सामना इथे आपण पाहिलं तर सुरू होताना पाहणार आहोत. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती सुरू आहे.
आणि पहिल्या षटकासाठी रवी तळेकर आपण पाहताय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती धावताना विराज जमदाडे आणि शुभम महाले हे दोन बॅटर मैदानावरती इथे मात्र फलंदाजी करत आहेत. आपल्या सर्व खेळाडूंनी एक गोष्टीची नोंद घ्या की आकाशला फक्त एक फोन केला आतिश मी की आपल्या टीम आपल्या प्रीमियर लीगसाठी एक बेस्ट बॉलरसाठी एक काहीतरी बक्षीस दे. आकाशने एक फक्त विचारलं भाऊ काय द्यायचं तर मी म्हणलं आयशेसचा शूज द्यायचा. तर त्याच्यातून एक शब्द असा निघाला उत्तम सर भाऊ शूज किती द्यायचे. खरंच त्या व्यक्तिमत्वासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवा. सगळीच जर असे एकमेकांना सहकार्य करून ह्या क्रिकेटला सगळ्यांचंच सहकार्य लाभतं. त्यामुळे सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. धन्यवाद आकाश भाऊ आपलं देखील मनापासून. परत मॅच देखील सुरू होते. पुन्हा एकदा आपण कॉमेंट्री बॉक्स मधून ऐकूयात आदरणीय सुमित सुतार सरांना. पहिली विकेट मैदानावरती इथे मात्र मिळालीत आणि इथे अडवी 11 निगडी संघाला पहिला धक्का पहिला हादरा मैदानावरती मिळालाय. मोहसिन मणियार न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. शुभम महाले उर्फ भोला मैदानावरती आहे. एक षटकार मैदानावरती नक्कीच आला आणि पहिल्या षटकामध्ये रवी तळेकर इथे मात्र एक दर्जेदार गोलंदाजी करत असताना मैदानावरती पहिला गडी अणवी 11 या संघाचा मात्र बाद करण्यामध्ये यश मिळालेलं आहे. यश म्हणजे कर्तृत्वाचा ठसा, यश म्हणजे उमलत्या पंखाचं बळ, यश म्हणजे तुम्ही केलेल्या अप्रतिम प्रयत्नांचं फळ. आणि मैदानावरती आपण पाहताय या पहिल्या सामन्यामधनं यश कोणाला मिळणार हे मात्र आपण या ठिकाणी पाहणार आहोत. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये हाताळलं जाते रवी तळेकरच्या माध्यमातून. आणि मैदानावरती आपण पाहिलं तर दुसऱ्या डावाकरता दुसऱ्या इनिंगसाठी अणवी 11 101 धावांचा पाठलागसाठी मैदानावरती तयार आहे. यावेळी सुंदर फटका आहे. सावधतेने डिफेन्स केला, चेंडू पॉइंट मध्ये ढकलला. शॉर्ट पॉइंटला मात्र आपण पाहताय सुंदर क्षेत्ररक्षण 38 सर्कल वरती केलं जाईल. चेंडू अडवला गेला, चेंडू फील्ड केला तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय एक सिंगल धाव तिथे मात्र घेतली जाणार आहे. सिंगलच्या साह्याने धावफलक देखील वाढला जाईल. 7 धावा धावफलकावरती येत आहेत. 7 द्यावी लागेल. आपण पाहताय अमरभाऊ काटे स्पोर्ट्स फाउंडेशन या संघाकडनं पहिले 2 बॅट्समन मैदानावरती झटपट बाद झाले. मात्र त्यानंतर आपण पाहिलं त्या 2 फलंदाजांनी अतिशय दर्जेदार खेळ केला आणि या स्पर्धेतलं अर्धशतक आपण पाहताय वृषभ महाडिक या खेळाडूंना मात्र आजच्या दुसऱ्या दिवसासाठी इथे कंप्लीट करताना पाहायला मिळालं. यावेळेस पुन्हा एकदा इथे आपण पाहताय चेंडू शॉर्ट ऑन पुल करायचा होता मात्र बाईच्या रूपाने एक सिंगल धाव या ठिकाणी प्राप्त होताना पाहायला मिळेल. आणि सिंगलच्या साह्याने इथे मात्र धावफलक देखील बदलला जाईल. 8 धावांवरती स्कोर कार्ड आहे. मोहसिन मणियार, शुभम महाले हे 2 फलंदाज आपण पाहताय इथे मात्र फलंदाजीसाठी आहेत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर मैदानावरती अजूनही पहिल्या क्रमांकाचं प्रगतीपत्र आहे. रवी तळेकरच्या हातामध्ये षटक आपण पाहताय. अतिशय निर्णायक जबाबदारी रवी तळेकरने इथे मात्र पार पाडलीत. आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय एक उत्तुंग मोठा प्रहार आला होता आणि त्या षटकारानंतर मात्र डाव सावरला आणि स्वतःवरती आत्मविश्वास ठेवत एक दर्जेदार गोलंदाजी करण्याचा मानस निर्णय घेतला. आणि त्यानंतर मात्र आपण पाहताय या षटकातल्या शेवटच्या चेंडूवरती अतिशय दर्जेदार प्रहार, चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषा पार, 4 धावा चौकार. डीजे लकी डीजे लकी डीजे लकी डीजे लकी लकी डरने वालों को मैं और डराऊं, कौन भाईगा मैं तो डंका बजाऊं. थँक्यू. षटक क्रमांक पहिलं संपलं गेलंय. अणवी 11 संघाचं धावफलक आपण पाहतोय 4 धावांच्या मदतीने वाढलं गेलं. एक गडी बाद 12 धावा पहिल्या षटकाचा खेळ संपला गेलाय. आणि इथे मात्र आपण पाहताय पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 2 साठी खऱ्या अर्थाने ज्यांच्या नियोजनामधनं आपण पाहताय ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत आहे आणि नियोजन कमिटीमध्ये त्यांचा देखील सहभाग आहे. व्हॉइस ऑफ दी पिंपरी चिंचवड आमचे जिवलग सहकारी मित्र इथे जॉईन होत आहेत. अतिश नरवाल सर आणि त्यांच्या माध्यमातून देखील आपण या ठिकाणी आजच्या दिवसभरासाठी गोड असं समालोचन या ठिकाणी ऐकणार आहोत. या सर अतिश सर आपलं मनापासून स्वागत आहे. आपण देखील या ठिकाणी जॉईन होत आहेत. हॅलो, नमस्कार, आगतम स्वागतम सुस्वागतम सर्व क्रीडा रसिकांचं, खेळाडूंचं, माता भगिनींचं आणि लहान लहान मुलाबाळांचं देखील मनापासून हार्दिक असं स्वागत. आजचा सुंदर असा दिवस, कणभर तीळ मनभर प्रेम, गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा. मकर संक्रांतीच्या सर्व मित्रपरिवारांना, क्रिकेट रसिकांना हार्दिक अशा शुभेच्छा. मैदानाच्या आतमध्ये 2 संघ एकमेकांच्या विरोधात. चेतन सुतार गोलंदाज यावेळेस मात्र फुलरचा चेंडू टाकतात. अगदी लाफ्टर स्ट्रोक खेळून काढण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. स्ट्राईक एंडला नक्कीच आपण पाहतो शुभम महाले एक आक्रमक विस्फोटक फलंदाज आहे, परंतु इथे मात्र सूर अजूनही गवसला नाहीये. 13 धावा धावफलकावरती आहेत. 41 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. 88 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्यात.
एक गडी नक्कीच गमावला गेला. त्या नुकसानीची भरपाई फलंदाजांना धाव्यांच्या रूपामध्ये करावी लागेल. आमचे रानवडेवाडा स्पोर्ट्स फाउंडेशनचे देखील सर्व दर्शन भाऊ रानवडे देखील उपस्थित होत आहेत. हार्दिक असं स्वागत. मोहसिन मणियार यावेळेस बॉटम हँडचा प्रहार फसला. डाऊन द बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो रोहित राठोड आणि फलंदाजाचा खेळ संपला. स्वर्गीय अंकुश भाऊ लांडगे यांच्या स्मरणार्थ पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरे आपण पाहतोय. जान क्रिकेट शान क्रिकेट तुम्हा सर्वांचा अभिमान क्रिकेट या स्पर्धेसाठी मित्रांनो आपण पाहिलं तर पहा प्रथम क्रमांकासाठी रोख रक्कम 71,000, द्वितीय क्रमांकासाठी रोख रक्कम 51,000, तृतीय क्रमांकासाठी रोख रक्कम 31,000 आणि चतुर्थ क्रमांकासाठी रोख रक्कम 31,000. सर्वच्या सर्व 4 जे पारितोषिक आपण पाहणार आहोत त्या चारही पारितोषिकांची माफ करा बक्षीस आपण पाहिलं तर बिनविरोध नगरसेवक माननीय श्री रविभाऊ लांडगे यांच्या माध्यमातून प्रत्येकाने आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी नक्कीच मोलाचा आणि हदीचा वाटा उचललाय. त्यामध्ये देखील आपण पाहिलं तर आमचे पाणी सौजन्य देखील माननीय श्री समीर भाऊ येरुणकर यांच्या माध्यमातून आहे. कारण साहजिकच आहे काम या सर्व मान्यवरांचा दर्जेदार आहे त्यामुळे ही स्पर्धा अगदी उंचीवरती जाते. सर्वच्या सर्व मान्यवरांचं देखील मनापासून हार्दिक असं स्वागत असेल, धन्यवाद असेल. चेंडू सौजन्य देखील आपण विशाल भाऊ वाघमारे विशू स्पोर्ट्सचे सर्वा यांच्या माध्यमातून चेंडू सौजन्य आहे. यावेळेस फुलरलेचा चेंडू होता. बॅटला फक्त दिशा दर्शवली सनी कांबळे न्यू बॅटर नवीन फलंदाज यांनी आणि एक सिंगल काढली. 39 चेंडूचा खेळ शिल्लक असणारे 87 धाव्यांची गरज आहे. 14 धावा दफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शुभम महाले हा एक विस्फोटक फलंदाज साधिक जोपर्यंत खेळपट्टीवरती असेल ना समोरच्या संघासाठी डोकेदुखी असेल. यावेळेस सध्या आपण पाहिलं तर वेट अँड वॉच वाट पाहिली वाट लावली चेंडू 60-12च्या वेगाने डीप कव्हर पॉइंटच्या दिशेने होतोय फरार. धावा मिळतील 4 चौकार. सुरेश या चौथ्या चेंडूवरती कडा प्रहार आला. आता धावा 4 मिळाल्यात. पुढचा चेंडू चेतन सुतार कशा प्रकारे हाताळतील. यावेळेस अपील आणि त्या अपीलला मात्र फेटाळलं गेलं. यष्ट्यांच्या पाठीमागे आपण धनंजय काळे DK यांना पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच सजवलं गेलंय. पाहू शकतो आपण एक डीप कव्हर पॉइंट आणि एक डीप मिड विकेट. मॅन्डेटरी पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये नक्कीच जो आपण पाहतोय 37 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक 83 धाव्यांची गरज आहे. सुमित सुतार सर देखील आपण पाहिलं तर आजच्या नक्कीच सकाळच्या सत्रामध्ये आपल्या समोर जोडले गेलेत. यावेळी देखील फुलरलेचा चेंडू परंतु गती परिवर्तन चेंज ऑफ पेस रनआउटची संधी डायरेक्ट थ्रो केलाय परंतु यष्ट्या त्या ठिकाणी मिस होत आहेत. इथे रिस्क होता परंतु शुभम आणि सनीने सांगितलं भावा रिस्क घेतल्यानंतर धाव्यांची डिस्क भरेल आणि सिंगल घेऊन षटकाची समाप्ती झाली. 36 चेंडूचा खेळ शिल्लक असणारे 82 धाव्यांची गरज. सुमित सर 2 षटकांचा खेळ संपला. 19 धावा फलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नक्कीच सर या ठिकाणी आपण पाहतोय 2 षटकं संपली गेली. 2 गडी बाद 19 धावा धावफलकावरती आहेत आणि सनी कांबळे आणि दुसऱ्या बाजूला शुभम महाले हे 2 फलंदाज मैदानावरती इथे फलंदाजी करत आहेत आणि षटक क्रमांक देखील मैदानावरती संपले गेले आणि अणवी 11 निगडी हा संघ मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या डावासाठी प्रयत्न करतो आहे. 36 चेंडूंचा खेळ अजून शिल्लक राहिलाय आणि विजयासाठी आपण पाहताय अजूनही 82 धावांची गरज आहे. 82 रन्स अजून मैदानावरती बनवावे लागतील. तर षटक क्रमांक 3 कोणाकडे दिलं जाईल हे मात्र आपण या ठिकाणी पाहणार आहोत. अमरभाऊ काटे स्पोर्ट्स फाउंडेशन या संघाकडनं. षटक क्रमांक 3 ला मैदानावरती सुरुवात होताना आपण पाहताय आणि रवी तळेकर यांना पुन्हा एकदा मैदानावरती आमंत्रित केले गेले. वैयक्तिक दुसरं षटक आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी ते मात्र दाखल आहेत. जान क्रिकेट शान क्रिकेट आज आपण पाहताय पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग या क्रिकेटचा धगधगता थरार. आज दिवस क्रमांक 2 तुल्यबळ 4 संघांमध्ये या ठिकाणी आजचा दिवस मात्र आपण या ठिकाणी संपूर्ण पाहणार आहोत. अतिशय दर्जेदार नियोजन आयोजन रंगीबेरंगी कपडे RSP मोझे ग्राउंड
आणि या ग्रास ग्राउंडवरती चाललेला हा क्रिकेटचा महाकुंभमेळा मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळेस मात्र आपण पाहिलं तर षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली आणि तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू रवी तळेकर यांचा मात्र इथे शुभम महालेसाठी डॉट येताना पाहायला मिळाला. अतिशय दर्जेदार खेळ आणि आपण पाहताय हे खेळाडू देखील मैदानावरती आपण पाहिलं तर आज मात्र पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग खेळत आहेत. मात्र यातील बरेचसे खेळाडू आहेत की आपल्या एका मैदानावरती एका घरच्या मैदानावरती खऱ्या अर्थानं प्रॅक्टिसमध्ये असतात, रोजच्या सरावामध्ये सातत्याने भेटतात. मात्र आज आपण पाहताय इथे मात्र एकमेकांच्या विरोधात आजच्या दिवसभरासाठी मात्र या ठिकाणी असणार आहे. क्रिकेटचा खेळ असाच आहे, मैदानाबाहेर गेले की दोस्ती, मैदानाच्या आतमध्ये आलं की एकमेकांच्या ऑपोजिशन आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाजी फलंदाजी हे देखील आपण या ठिकाणी पाहत असतो. मात्र या ठिकाणी कोणाचा खेळ कसल्या प्रकारे या मैदानावरती होणार आणि कोण मात्र या ठिकाणी स्वतःला सिद्ध करेल या क्रिकेटच्या खेळामधील आजचा दिवस क्रमांक 2 हा गाजवणार हे मात्र या ठिकाणी पाहणार आहोत. आज की शाम किसके नाम, काल देखील आपण पाहताय एक संघ मात्र बक्षीस पात्र फेरीकडे झुकलेला आहे. आजचा दिवस क्रमांक 2 आपण पाहणार आहोत. सायंकाळचं सत्र तुम्हाला सांगून जाणार आहे. मात्र या तुल्यबळ 4 संघांमध्ये या ठिकाणी अतिशय निर्णायक सामने आपण या मैदानावरती पाहणार आहोत. आडवी 11 संघ आपण पाहताय दुसऱ्या डावासाठी बॅटिंग करतो आहे. सुरेख फटका होता तिथे मात्र उडवलाय सनी कांबळेच्या बॅटमधनं. मात्र क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, अचूक झेल टिपलाय, टेकन व्हेरी गुड कॅच आणि मैदानाच्या आतमध्ये अन्वी 11 या संघाला दुसरा धक्का, तिसरा धक्का, तिसरा हादरा. सनी कांबळे बाद. हॅलो, रोहित राठोड आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये अतिशय दर्जेदार झेल टिपला आणि सनी कांबळे मैदानावरती इथे बॅट्समन बाद झालेत. तिसरा गडी अन्वी 11 संघाने गमावलाय आणि आता मात्र संघ आपण पाहतोय थोडासा अडचणीमध्ये सापडला जाईल. मैदानाच्या आतमध्ये मात्र आता यानंतरचे 2 बॅट्समन मैदानावरती आपण पाहता इथे मात्र बाळा फाफाळे न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. प्रतीक फाफाळे नाव आहे, निकनेम बाळा आहेत. आज आपण पाहताय प्रतीक फाफाळे इथे मैदानावरती आता मात्र कशा प्रकारे खेळतील हे देखील पाहणार आहोत. शुभम महाले अजूनही तळठोकून आहे. 7 चेंडूमध्ये 7 धावा बडवल्यात. आज मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 3 साठी पुन्हा एकदा गोलंदाज रवी तळेकर आणि मैदानाच्या आतमध्ये प्रतीक फाफाळेच्या देखील यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात आणि मैदानावरती फर्निचर डिस्ट्रॉय, 3 ताज, त्रिफळा बाद. फलंदाज क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये प्रतीक फाफाळे बाद. रवी तळेकर यांची गोलंदाजी आपण पाहतोय. लगोपाठचे बॅक टू द बॅक 2 फलंदाज मैदानावरती बाद केलेत आणि आता मात्र विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती रवी तळेकर असणार आहे. मात्र कालचा दिवस क्रमांक 1 आपण या ठिकाणी पाहिला, अमित राऊतनं इथं विकेट हॅट्रिक कंप्लीट केली. आजच्या दिवस क्रमांक 2 साठी रवी तळेकर विकेट हॅट्रिक नोंदवणार का हे मात्र आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आडवी 11 धावफलकावरती आपण पाहताय संघ 20 अंकापर्यंत आहे. या ठिकाणी रवी तळेकर यांच्यासाठी प्राइज लागलं जाते. प्रत्येक हॅट्रिक साठी या ठिकाणी सलमान शेख सरांकडनं 200 रुपयांचं पारितोषिक आहे. यावेळेस तिथे मात्र आपण पाहताय बॅटची कड होती. मात्र आपण जर पाहिलं तर हा चेंडू यष्टीरक्षकाच्या थोडासा बाहेर होता. तिथे जर शॉर्ट थर्डमॅन क्षेत्ररक्षक जर थोडासा पुढे असता तर तिथे झेल होऊ शकला असता. मात्र क्रिकेट आहे, विस्मयतेने भरलेला विस्मयकारक खेळ म्हणजे क्रिकेट आहे. आणि रवी तळेकर यांनी आपण पाहताय काय भन्नाट गोलंदाजी मैदानावरती साकारलीत. पहिलं षटक देखील अतिशय निर्णायक केलं होतं आणि षटक क्रमांक 3 देखील आपण पाहताय रवी तळेकर यांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने मैदानावरती साकारलं जाते. शुभम महाले अजूनही मैदानावरती तळठोकून आहे. आता मात्र आपण पाहताय सलामीला आलेला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि ऑन स्ट्राईक आहे.
हा चेंडू जर पाहिला तर बॅटची कड आहे रवी तळेकर यांचा चेंडू देखील आपण पाहताय. अतिशय सुंदर चेंडू मैदानावरती इथे पाहायला मिळाला आणि त्या दरम्यान मात्र एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळाली. सिंगलच्या साह्याने धावफलक एका धावेच्या मदतीने वाढला जाईल पुढे जाताना पाहायला मिळाला आणि षटक क्रमांक देखील या ठिकाणी आपण पाहतोय. तिसऱ्या क्रमांकाचं संपलं गेलंय. अन्वी 11 निगडी हा संघ 3 षटकाच्या समाप्तीनंतर दुसऱ्या डावामध्ये बॅटिंग करताना 4 गडी बाद 22 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. अंजनी येणार ओके ओके वाजवा तोपर्यंत डीजे मास्टर वाजवा. उरलेले शेवटचे 30 चेंडू आणि 79 धावांची गरज आपण पाहताय अन्वी 11 या संघाला असणार आहे. अमरभाऊ काटे स्पोर्ट्स फाउंडेशन विरुद्ध अन्वी 11 निगडी या 2 संघांमध्ये या ठिकाणी आपण पाहतोय सामना रंगला जातोय. पहिल्या क्रमांकाची मॅच मैदानावरती आहे. एका बाजूला चेतन सुतारनं गोलंदाजी केलीत, रवी तळेकरनं गोलंदाजी केलीत, 2 षटकं केलीत. रवी तळेकरनं अतिशय निर्णायक षटकं मैदानावरती पाहायला मिळाली. तर नवीन गोलंदाज आपण पाहताय षटक क्रमांक 4 साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. हॅलो रविराज गोलंदाजी मार्गावर सज्ज होत आहेत. एक उंचपूर्वी तगडे ताकदवान आणि युवा टॅलेंटेड खेळाडू आहेत. उर्वरित आपण पाहिलं तर 30 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 79 धावांची गरज आहे. 22 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये इथून पुढची रणनीती फलंदाजांना स्पष्ट करावी लागेल. तोडफोड करावी लागेल, प्रहार मात्र करावे लागतील, तेव्हा तुम्हाला विजय लवकरात लवकर मिळू शकतो. यावेळेस मात्र लागली त्या ठिकाणी शुभेसर बॅटची कडा और अगले ही पल बल्लेबाज मैदान के बाहर चल पड़ा. विकेटचं पतन. धन्यवाद. बॅकफूट वरती थांबून अगदी आपण पाहिलं तर ऑफसाइड आणि वाईड लाईनला कुठेतरी यॉर्कर टार्गेट करत फुलरलेचा यॉर्कर चेंडू रविराज गायकवाडने हाताळला आणि शुभम महालेकडून जी चूक झाली त्यामुळे पहिल्या चेंडूवरती रविराज गायकवाड नावाच्या गोलंदाजाची देखील भूक वाढली. 22 वरती आता 5, 29 चेंडूंचा खेळ शिल्लक, 79 धावांची गरज आहे. इथे क्षमता गोलंदाजांमध्ये देखील आहे आणि तितकीच दर्जेदार गुणवत्ता फलंदाजांमध्ये देखील आहे. एक से बढ़कर एक सर्वच्या सर्व या ठिकाणी खेळाडू आहेत. परंतु इथे जर का आपण पाहिलं ना तर आता जी 22-5 आतापर्यंत जी स्थिती आपण पाहतोय नंतर 29-79 फलंदाजांना देखील आता हे बदलावं लागेल. दिशा भरकडली. दंडात्मक कारवाई लगेच पंचांच्या माध्यमातून देखील होणार आहे. आमचे पंच आपण नक्कीच पाहतो. विनोद जाधव सर असतील, सागर बोध सर असतील आणि कुणाल निकाळजे सर असतील. सातत्याने मोठमोठ्या स्पर्धांमध्ये नक्कीच या पंचांची देखील भूमिका आपण पाहत असतो आणि आज नक्कीच आपल्या पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग 2025 पर्व दुसऱ्यामध्ये देखील पंचांची भूमिका आपण या 3 सरांची पाहतो. यावेळेस आखूड पद्धतीचा चेंडू होता आणि खेळाडू त्या पाहत राहील या चेंडूला. बनेल दर्शक म्हणतील दिवाने. डीजे वाजवा गाणे. धन्यवाद. गोलंदाजाने आखूड पद्धतीचा चेंडू हाताळला. शॉर्ट टाइम जॅम पुल साठी मयूर खरात तयार. एक रिप्ले मध्ये आपण पाहतोय सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल आणि पॉवरफुल डीप मिड विकेटच्या ठिकाणी पाहिला एक खणखणी षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलकावरती 29, 29, 28 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 72 धावांची गरज. लढावं लागेल, संघर्ष तर करावा लागेल. पहिला सामना तुम्ही खेळताय आणि आज आपण पाहिलं तर संघाला देखील विजयाचा गोड स्वाद देण्याचा प्रयत्न असणार आहे. परंतु कोण पडेल कोणावरती भारी आणि कोण सादर करेल इथे पहिल्या सामन्यामध्ये विजयाची दावेदारी. नेक्स्ट बॉल. रविराज पुन्हा एकदा तयार.
यावेळेस मात्र खेचून टाकला. थोडासा मी म्हणेल की त्या चेंडूची लेंथ खेचली आणि बरोबर स्टंपला टार्गेट, स्टंप टू स्टंप केली जाणारी गोलंदाजी आपण पाहिली. अतिरिक्त उचली देखील खेळपट्टीच्या मदतीमुळे गोलंदाजाला मिळाली आणि यष्टीरक्षकाला देखील थोडंसं स्ट्रगल करावं लागलं. नाव आहे धनंजय काळे. डॉटबॉल मैदानाच्या आतमध्ये एक तेरी तर दुसरी मेरी, टीट फॉर टॅट, जशी असतं तसं प्रत्युत्तर. पुन्हा एकदा यावेळेस वेगवान एक्सिलेटर वरती पाय ठेवला गेला. स्वप्नील खुळे नक्की त्या ठिकाणी मला वाटतं क्षेत्ररक्षण करतायत. लाजबाब आणि चेंडू मात्र अडवतात. फलंदाजांना देखील आता या ठिकाणी आपण पाहिलं तर गिअर चेंज करण्याची वेळ आली, कारण चेंडू कमी आहेत, धावा द्विगुण येतात. 26 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 71 धावांची गरज आहे. रविराज तयार. यावेळेस जुनेदने आखूड पद्धतीच्या चेंडूवरती नक्कीच प्रहार केलाय. अगदी कलात्मक फटका त्या ठिकाणी आपण पाहिला. गॅप मध्ये चेंडू ठेवला, सिंगल नंतर दुसरीचा प्रयत्न, परंतु नकार देखील लगेच कळवावा लागेल, कारण क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी कमालीचं. जुनेदकडे देखील ती क्षमता आहे. जुनेद सातत्याने मोठमोठे प्रहार करण्यासाठी ओळखला जातो. इथे आपण पाहिलं तर आमच्या SPM क्रिकेट मैदान यमुनानगर निगडी परिसरातील देखील भरपूर मित्रपरिवार उपस्थित, हार्दिक असं स्वागत. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू. यावेळेस धनंजय काळे पुन्हा चेंडूवरती नक्कीच ताबा मिळू शकला नाही, परंतु बॅकअप तिथे आपण स्वप्नील खोळे आता मला वाटतं पाहायला मिळतात. येस, या अगोदरचा चेंडू आपण पाहिलं तर रवी तळेकर यांनी अडवला होता. आता षटकाची समाप्ती देखील झाली. 4 षटकांचा खेळ इथे संपलाय. धबलकावरती 31, 31, 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 24 चेंडूचा खेळ शिल्लक. धावा अजून बनवायच्यात 70. डीजे ऑन फायर. पहिलाच सामना सुरू आहे आणि सर्व संघांना आणि खेळाडूंना विशेष करून सूचना आहे, वेळेचं बंधन आहे. तुम्ही प्रत्येक सामन्यामध्ये वेळ घ्या, परंतु त्या वेळेला देखील काहीतरी लिमिट असावी, कारण वेळेची मर्यादा ओलांडल्यामुळे कालचा दिवस तुम्ही पाहिलाय किती घातक ठरू शकतो. हॅलो सुमित सर, 24 चेंडू 70, काय सांगाल? नक्कीच सर, या ठिकाणी आपण पाहतोय वेळेला देखील अनन्यसाधारण महत्व आहे. टाइम इज मनी आणि त्या टाइम मध्ये देखील खेळावं लागेल. बॅड लाईट आपल्याला करू द्यायची नाही. कालचा जो दिवस आपण पाहतोय पहिल्या क्रमांकाचा होता, तिथे मात्र थोडासा उशीर होताना पाहायला मिळाला. मात्र आज दिवस क्रमांक 2 साठी आपण या ठिकाणी पाहताय अतिशय नियोजित वेळेमध्ये सामने सुरू आहेत. नो बॉल, सागर भोत कळवतायत नो बॉल, पुढच्या चेंडूसाठी फ्री हिट. धनंजय काळे आपण पाहताय गोलंदाजीच्या मार्कवरती आलेत. बॅटिंग करताना देखील धनंजय काळे यांना आपण या ठिकाणी पाहिलं होतं आणि षटक क्रमांक 5 घेऊन मैदानाच्या आतमध्ये धनंजय काळे मैदानावरती आहेत. एका बाजूला मयूर खैरात आणि यावेळेस पुढे एकदा चेंडू वाईड आहे. अतिरिक्त अवांतर कळवलं जाईल आणि फ्री हिट हा कंटिन्यू असेल. मैदानावरती आपण पाहताय धनंजय काळे यांच्याकडनं गोलंदाजी मधले अवांतर चेंडू आपण पाहताय मैदानावरती पडले जात आहेत. आडवी 11 या संघाला आता मात्र मोठ्या फटक्यांची गरज आहे, कारण 101 धावांचा पाठलाग मैदानावरती करायचा आहे. 33 अंकापर्यंत आपण पाहताय स्कोर कार्ड येऊन थांबलंय. 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 68 धावा अजून विजयासाठी पडवायच्या आहेत. मोठे फटके यावे लागतील, खेळावे लागतील, कारण क्रिकेटचा खेळ हा सहजासहज संपणारा नाही आणि सहजासहजी समजणारा देखील नाही. शेवटच्या चेंडूपर्यंत खेळावं लागतं, शेवटच्या क्षणापर्यंत जाऊन पाहावं लागतं. मनगटात ताकद असेल तर खेळ दाखवावा लागेल. सळसळतं रक्त, आम्ही शिवबाचे भक्त, आम्ही लढणार आणि विरोधी संघाला भुरडच उरणार. मैदानावरती आपण पाहता इथे मात्र संघर्ष केला जातोय. धनंजय काळे इथे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आहे. पहिले 2 चेंडू मात्र थोडेसे खराब पाहायला मिळाले, मात्र त्यानंतरच्या चेंडूवरती कमबॅक केलं. सुरेख कमबॅक पाहायला मिळालं आणि चेंडू डॉट आलाय. पुन्हा एकदा चेंडू ऑफस्टिकच्या दूरवरड आहे. ट्रॅक थोडासा बिघडताना पाहायला मिळाला. चेंडू अवांतर येईल. पंचांच्या हात जमिनीला समांतर आहेत. चेंडू अवांतर, अतिरिक्त अवांतर 1 धाव स्कोर कार्डला इथे बोनस रूपी भर देताना पाहायला मिळेल. आणवी 11 निगडी संघाचं धावफलक वाढलं जाईल. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 34 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. धनंजय काळे षटक क्रमांक 5 साठी गोलंदाजी करतायत. 2 बॅट्समन देखील आपण पाहता इथे मैदानाच्या आतमध्ये. आणवी 11 या संघाकडनं मात्र फलंदाजीसाठी इथे दाखल आहेत, मात्र त्या दोन्ही फलंदाजांना इथे
जोरदार कामगिरी करावी लागणार आहे. मोठे फटके मैदानावरती खेळावे लागेल. यावेळेस मात्र चेंडू आपण पाहताय फटका खेळला. क्षेत्ररक्षक दूरवरनं चेंडू कव्हर पॉइंट पर्यंत ट्रॅव्हल होत असताना तिथे मात्र क्षेत्ररक्षक पोहोचले. चेंडू अडवला गेला आणि चेंडूची फेक येईपर्यंत मैदानावरती 2 धावा त्या मात्र कंप्लीट केल्या गेल्यात. 2 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड देखील वाढला गेलाय. 36 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावर असताना गोलंदाज पुन्हा एकदा धनंजय काळे. खोलवर टप्प्याचा चेंडू होता तिथे आपण पाहिलं तर डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामधनं तिथे मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल आणि चेंडू निसटलाय थेट सीमारेषा पार. मिळतील धावा 4. चौकार. चौकाराच्या मदतीने इथे आपण पाहताय स्कोर कार्ड देखील बदलतोय. धावफलकावरती 40 धावा इथे मात्र नोंदवल्या जात आहेत 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 5व्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आहे. अडवी 11 निगडी संघ देखील आपण पाहतोय तेवढा ताकदवाढ होता. मात्र ऋषभ महाडिक या फलंदाजाने इथे आपण पाहताय अमरभाऊ काटे स्पोर्ट्स फाउंडेशन या संघाकडनं केलेली फलंदाजी आज मात्र निर्णायक होती आणि तिथे मात्र अतिशय दर्जेदार खेळ त्या ऋषभ महाडिक या फलंदाजाने करून दाखवला आणि मैदानाच्या आतमध्ये धावफलक देखील वाढला गेला. स्कोर कार्ड बदललं. 100 धावांपर्यंत आपण पाहतोय अमरभाऊ काटे स्पोर्ट्स फाउंडेशन या संघाने मजल मारले आणि 101 धावांचा पाठलाग इथे मात्र अडवी 11 या संघासाठी तिथे मात्र दिला. धावफलकावरती आपण पाहताय 1 धाव इथे मात्र स्कोर कार्डला भर देताना पाहायला मिळते. 41 धावांवरती स्कोर कार्ड मात्र प्रवेश करतो आहे. गोलंदाज पुन्हा एकदा धनंजय काळे. सुंदर फटका आहे. यावेळेस मात्र चेंडू आपण पाहताय स्विच फटका खेळला जाईल. गॅप शोधलाय क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. चेंडू निघून चाललाय थेट सीमारेषा पार. मिळतील धावा 4. चौकार. पुन्हा एकदा मैदानावरती हा चेंडू इथे आपण पाहताय स्विच करायचा होता मात्र चेंडू बॅटवरती येऊ शकला नाही आणि तिथे मात्र हा चेंडू डॉट आला. निर्धाव चेंडू मैदानावरती पाहायला मिळाला. बॅटचा आणि चेंडूचा संपर्क होताना पाहायला मिळाला नाही. डॉट बॉल येईल. षटक क्रमांक मैदानावरती संपतोय 5वं. 5 षटकांचा खेळ संपलाय. अनवी 11 निगडी संघ दुसऱ्या डावासाठी बॅटिंग करताना 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 45 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचे 18 चेंडू आणि 56 धावांची गरज आहे. परंतु इथून देखील सुमित सर हे लक्ष कठीण नाहीये. जर का फलंदाजांनी ठरवलं मोठमोठे प्रहार करायचे कंटिन्यू सातत्याने सिंगल डबल्स रोटेट करून देखील दोन्ही फलंदाज जर का दोन्ही एंड्सने प्रहार करत राहतील तर या 56 धावा बनवल्या जाऊ शकतात. नक्कीच अतिश सर पाठीमागचा डाव आपण पाहिला. ऋषभ महाडिक आपण पाहतोय पहिले 2 बॅटरमन लवकर बाद झाले अमरभाऊ काटे स्पोर्ट्स फाउंडेशन संघाकडनं आणि त्यानंतर मात्र ऋषभ महाडिकनं इथे एक चांगली फलंदाजी साकारली. त्यामध्ये आपण पाहतोय 3 लगोपाठचे षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. त्यानंतर चौकार आला आणि अतिशय दर्जेदार खेळ ऋषभ महाडिकनं त्या ठिकाणी केला आणि संघाचं धावफलक वाढवण्यामध्ये त्याला मात्र यश मिळाले. षटक क्रमांक 6 ला सुरुवात चेतन सुतार गोलंदाजीच्या मार्कवरती आहे. शॉर्ट ऑन पुल केलाय चेंडू आणि पाठवलंय मिड विकेट मध्ये. क्षेत्ररक्षकाकडनं मिसफिल्ड चूक झाली. चेंडू निसटलाय आणि झेल तिथे मात्र सुटला गेलाय. झेलची किंमत काय असेल ते मात्र पुढचा काळ आणि वेळ सांगेल. मात्र एक सिंगल धाव नक्कीच अणवी 11 संघाचं धावफलक वाढवणार आहे. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड देखील पुढे जाताना पाहायला मिळतंय. 46 अंकावरती धावफलक मात्र प्रवेश करतो आहे आणि षटक क्रमांक 6 साठी मैदानाच्या आतमध्ये चेतन सुतार हा गोलंदाज मात्र गोलंदाजी करतो आहे. हा चेंडू जर पाहिलं तर पुढे एकदा आता पंचांच्या हात जवळीला समांतर आलेत. चेंडू अवांतर असेल अतिरिक्त आहे. एक बोनस रुपये धाव धावफलकाला भर देईल. वाईट्सच्या मदतीने एक सिंगल धाव मात्र स्कोर कार्डला भर देताना पाहायला मिळाली. अवांतर धावा देखील रोखाव्या लागणार आहेत. आज मैदानावरती चांगली गोलंदाजी करावी लागेल. चांगलं क्रिकेट खेळावं लागणार आहे. षटक क्रमांक 6 साठी मैदानावरती चेतन सुतार पुन्हा एकदा तयार आहे. यावेळेस फुलटॉस वसूल करण्याचा प्रयत्न खिलाडी के मस्तक पर फ्लैट और बेहतरीन छक्के की दस्तक.
जबरदस्त फटका मैदानावरती पाहायला मिळाला आणि षटकाराच्या रूपाने धावफलक देखील आपण पाहतोय अर्धशतक कंप्लीट करतोय. 53 धावांवरती संघाचं धावफलक आपण पाहतोय पोहोचले गेलंय. संक्रमण तळपता सूर्याचे पर्व पतंगाच्या भरारीचे निमित्त तिळगुळाचे संकल्प तेजोमयी नव पर्वाचे मकर संक्रांतीच्या पवित्र सणामुळे तुमचे जीवन सकारात्मकतेने आणि उत्तम आरोग्याने आणि कायम आनंदाने भरून जाओ. तिळगुळ घ्या गोड गोड बोला. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. दर्जेदार स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये उठतायत. अगडीच्या ज्वाळा मैदानाच्या बाहेर फेकलाय तोफेचा गोळा. 6 रन षटकार. लोगो रे लोगो राजा के संग संग झूम लो झूम लो आया है राजा राजा के संग संग झूम लो शेरों का मैं हूं शेरिया सोई ना उसका धन्यवाद. दोन्ही चेंडूवरती 2 खणखणी षटकार आलेत. मी मगाशी सांगितलं फलंदाजांकडे क्षमता आहे आणि गोलंदाजांकडे देखील गुणवत्ता आहे. 59 धावा फलकावरती शेवटचे 15 चेंडू 42 धावांची गरज. यावर फक्त सन्मान दिला. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये काय केलं मयूर खरातने तिथे मात्र फक्त पंच करण्याचा प्रयत्न होता. इथे मंच देखील या कॉटन बॉलच्या प्रयत्नाने झाला खुश. विकेटचं पतन. मयूर खरात बॅक टू द पवेलियन. कौतुक असेल. 2 खणखणी षटकार खेचल्यानंतर चेतन सुतारने सांगितलं भाई हम भी किसी से कम नाही. परंतु यापूर्वीचे जे 2 षटकार आपण सुमिसर पाहिले ना दोन्ही चेंडूवरती षटकार खेचल्यानंतर आवाज तुम्ही आम्ही ऐकला. जर हाच चेंडू लेदर असताना तर हाच आवाज असता. परंतु संपर्क फलंदाजाला जसा पाहिजे होता 3ऱ्या चेंडूवरती झाला नाही. 3ऱ्या चेंडूवरती षटकार खेचण्याचा प्रयत्न होता. मयूर खरात यावेळेस चुकीच्या शॉट सिलेक्शनमुळे बाद झाले. कॉटन बॉलचे शिकार चेतन सुतार यांचा देखील कौतुक असेल. 59 धावा धावफलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचे 14 चेंडू 42 धावांची गरज. पुन्हा एकदा यावेळी देखील आपण पाहिलं तर नेवाटे नवीन फलंदाज तानाजी बनसोडे यांनी आल्या प्रहार केला आणि पुन्हा त्यांना देखील जसे आले तसे मैदानाच्या बाहेर जावं लागेल. गोल्डन डक चे शिकार होऊन ओव्हरटी आउट. थँक्यू. ऋषभ यांचा चांगला झेल. संघामध्ये जर का आपण पाहिलं ना तर युवा टॅलेंटेड खेळूनचं देखील भरणं आहे. मग त्यामध्ये नक्कीच स्वप्नील खोळे असेल, विजय चव्हाण असेल, त्यानंतर आपण पाहिलं तर रोहित राठोड असेल, रोहित वाघमारे असेल, लखन कदम असतील, चेतन शिंदे स्वतः, त्यानंतर अनुभवी खेळाडू. मग त्यामध्ये चेतन सुतार आहेत, चेतन शिंदे आहेत, रवी तळेकर आहेत. न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. रहबर शेख आणि विकेट हॅट्रिकचा प्रयत्न या ठिकाणी नक्की चेतनचा होता. हलकीशी अपील यष्टीरक्षक धनंजय काळे परंतु नॉट इंटरेस्टेड. तिथे चेतन सुतार. षटकाची समाप्ती. एक सफल सक्सेसफुल ओव्हर गोलंदाज आणि फलंदाजाच्या दिशेने देखील म्हणून म्हटलं जाऊ शकलं असतं. परंतु विजय झाला शेवटी गोलंदाजाचा. षटकाची झाली समाप्ती. शेवटचे 12 चेंडू 42 धावांची गरज. 12 चेंडू 42 धावांची गरज आहे. आणि इथे आपण पाहताय बॅटिंग पॉवर प्लेचा अंपायर्स कडनं डिसिजन या ठिकाणी आलेला आहे. ऋषभ महाडिक आपण पाहतोय अमरभाऊ काटे स्पोर्ट्स फाउंडेशन कडे काय जबरदस्त फलंदाजी केली. 25 चेंडूमध्ये 66 धावा. स्वप्नील खोळे 17 चेंडू 27. चेतन शिंदे 3 बॉल 2 धावांवरती होता. तर आता मात्र इथे आपण पाहताय 12 चेंडू 42 धावांची गरज. अणवी 11 निगडी संघाला आहे. 7 गडी बाद झालेत. 59 धावा आहेत. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कडा. पाठीवरती हात ठेवून फक्त लढवडा. आज रहबर शेखला इथे कामगिरी करावी लागेल. चांगलं खेळावं लागणार आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय दुसरा बॅट्समन देखील मैदानावरती तळ ठोकून आहे. जुनेद शेख आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये आहे. जुनेद शेख आणि रहबर शेख इथे मैदानावरती मात्र आता काय कामगिरी करतील. 12 चेंडू मध्ये 42. हे लक्ष देखील थोडंसं अवघड देखील आहे आणि तेवढं सोपं देखील आहे. कारण अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतोय टेनिस क्रिकेटला आपण पाहतोय 4 चांद लागले गेलेत. टेनिस क्रिकेट बदललंय आणि टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहताय अलीकडच्या काळामध्ये 6 चेंडू मध्ये 6 षटकार देखील खेळणारे खेळाडू आहेत.
कालच्या दिवसभरामध्ये आपण पाहताय या स्पर्धेमध्ये पहिली विकेट हॅट्रिक नोंदवणारा खेळाडू आहे अमित राऊत आणि आजच्या दिवसभरामध्ये आपण जर पाहिलं तर इथे पहिलं अर्धशतक ऋषभ महाडिक या खेळाडूच्या नावावरती आहे. अतिशय दर्जेदार खेळ आज आपण पाहताय पिंपरी चिंचवड टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या असणाऱ्या सर्व खेळाडूंच्या माध्यमातून या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 7 ला सुरुवात झाली. रोहित राठोड गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आहे आणि पहिला चेंडू मात्र त्या ठिकाणी आपण पाहतोय केला लेगबाईच्या रूपाने मात्र एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळाली. गोलंदाज पुन्हा एकदा सुरेख फटका ऑन साइडला खेळलाय मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतोय अतिशय सुंदर झेल मैराडाच्या आतमध्ये टिपलेला आहे. सर हा काय षटकार आहे विकेट आहे. ओके फलंदाज बाद असेल 8व्या क्रमांकाचा गडी बाद. रेहेवर शेख मैराडावरती बाद झालाय तर न्यू बॅट्समन रणजित मैराडाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. रणजित मंडल इथे आपण पाहताय. एका बाजूला जुनेद शेख देखील आहे. 9 चेंडूमध्ये 10 धावा जुनेद शेखने आतापर्यंत बडवल्यात. रेहेवर शेखची विकेट आपण या ठिकाणी पाहिली. ड्रीम स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहताय इथे लाईव्ह टेलिकास्ट करणारी ही एक दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा आज आपण या ठिकाणी पाहताय. आशिष भाट सर आहेत, अमन भाट सर आहेत आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी कार्यरत आहेत. आपण जर पाहिलं तर अतिशय एलटी लाईव्ह क्वालिटीमध्ये या ठिकाणी या स्पर्धेचं पूर्णपणे प्रक्षेपण करताना या टीमला एक खूप असे मनापासून धन्यवाद असणार आहेत. अतिशय सुंदर प्रक्षेपण आपण त्यांच्या माध्यमातून पाहतोय आणि यावेळेस मात्र चेंडू आपण पाहताय लॉंग लेग सीमारेषा पार मिळतील धावा 4 चौकार. चौकाराच्या साह्याने धावफलक बदलतोय. 65 धावांवरती स्कोर कार्ड पोहोचले गेले. 8 गडी बाद आहेत. शेवटच्या 8 चेंडू 36 धावांची गरज. हे समीकरण इथे आता मात्र उर्वरित आहे. षटक क्रमांक 7 आपण पाहताय रोहित राठोड हाताळतो आहे. डावखोर हाताने गोलंदाजी करतो. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटका आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल चुकी होणार नाही. झेल झालाय आणि मैराडाच्या आतमध्ये जुनेद शेखला देखील परतावं लागतंय माघारी. बिग विकेट डाऊन. 9व्या क्रमांकाचा गडी बॅक टू द पेव्हिलियन. जुनेद शेख बाद झालाय. रोहित राठोडला यश मिळते. आपण पाहताय या षटकामध्ये 2 विकेट्स प्राप्त होताना पाहायला मिळाल्या. रोहित राठोडकडनं अतिशय दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिला चेंडू आपण पाहतोय लेगबाईच्या रूपाने एक सिंगल होती. त्यानंतरच्या चेंडूवरती आलेली विकेट. त्यानंतर एक सिंगल. त्यानंतर चौकार आणि त्यानंतर जुनेद शेख मैराडावरती बाद झालाय. तर न्यू बॅट्समन मैराडाच्या आतमध्ये समीर जाधव इथे दाखल होताना पाहायला मिळेल. आता मात्र आपण पाहताय शेवटचे 2 प्लेयर्स आपण या ठिकाणी पाहता मैराडाच्या आतमध्ये आता मात्र संघर्ष करणार आहेत. रोहित राठोडचं षटक संपलं जाईल. षटक क्रमांक 7चा खेळ संपला जातोय आणि 7 षटकाच्या समाप्तीनंतर अन्वी 11 निगडी संघाचं धावफलक 9 गडी बाद 65 धावा आणि सामन्याचं गुणोत्तर प्रमाण कॅल्क्युलेशन समोर होतंय. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 36 धावांची गरज. युवराज सिंगची बरोबरी आज इथे करावी लागेल. T20 चषक 2007 साली आपण पाहतो इंग्लंड विरुद्धच्या सामन्यामध्ये युवराज सिंग आणि आपण पाहिलं 6 चेंडूंवरती 6 षटकार खेळले. अँड्रू फिल्ट्रॉप आणि युवराज सिंग मध्ये थोडीशी बातचीत झाली आणि त्यानंतर आलेला फास्ट बॉलर तिथे मात्र चांगला धुतला गेला आणि त्यामध्ये 6 चेंडूंवरती 6 षटकार युवराज सिंगच्या बॅटमध्ये आपण पाहिले. ती कामगिरी मात्र मैदानावरती आता अन्वी 11 या संघाला करावी लागणार आहे. एका बाजूला समीर जाधव आहेत, दुसऱ्या बाजूला रणजित मंडल आहेत. अशा प्रकारे कामगिरी केली जाईल हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. कोणतेही स्कोर कार्ड विजयाची गॅरंटी देत नाही आणि विजयाची गॅरंटी देणारं स्कोर कार्ड अजूनपर्यंत क्रिकेटच्या मैदानामध्ये आलेलं आहे. आयुष्याचा खेळ शांतपणे खेळा, कारण गोंधळ करणं हे प्रेक्षकांचं काम आहे, चांगल्या खेळाडूचं नाही. चांगल्या खेळाडूला इथे मात्र चांगला खेळ करावा लागेल, सन्मानजनक फटके खेळावे लागणार आहेत आणि मैदानावरती इथे मात्र क्लास दाखवावा लागणार आहे. क्रिकेटचा क्लास मात्र आज आपण पाहतो इथे मात्र भरला गेलाय. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग 2025 पर्व 2 या क्रिकेटचा रंगारंग सोहळा मैदानावरती सुरू आहे. षटक क्रमांक शेवटचं सुरू झालंय आणि शेवटच्या षटकासाठी रविराज गायकवाडला पुन्हा एकदा आमंत्रित केलं गेलं आणि पहिला चेंडू डॉट निर्धाव आहे.
ही इनिंग संपल्यानंतर ना AR ट्रॅकर्स या संघाला विनंती असेल आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. रविराज गायकवाडचा चेंडू आपण पाहताय, अतिशय सुरेख आहे, अतिशय नेत्रदीपक कामगिरी मैदानावरती केली गेलीत का आणि मैदानावरती फलंदाज तिथे काय असेल, विकेट आहे, फलंदाज बाद झालाय आणि संघ इथे ऑल आउट झालाय आणि 11. चला विनंती असणार आहे, इथे पहिला सामना इथे संपलाय. अमरभाऊ काटे स्पोर्ट्स फाउंडेशन या संघाने 35 धावांनी हा सामना जिंकला. कॉंग्रॅच्युलेशन टीम, अभिनंदन. अन्वी 11 निगडी या संघाला पुढील वाटचालीसाठी पुढील खेळासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. अतिन भाऊ रोकडे स्पोर्ट्स फाउंडेशन चिखली AR ट्रॅकर्स या संघाला विनंती आहे एका लाईन मधनं आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. दुसऱ्या सामन्याकरता मैदानावरती पहिल्या डावासाठी तुम्ही क्षेत्ररक्षण करणार आहात. हस्तांदोलन केलं जात आहे अमरभाऊ काटे स्पोर्ट्स फाउंडेशन विरुद्ध अन्वी 11 निगडी. ही मॅच आपण पाहताय, अतिशय मैत्रीपूर्ण सामना मैदानावरती झाला. 101 धावांचा पाठलाग करत असताना इथे मात्र आपण पाहतोय अन्वी 11 या संघाला मात्र थांबावं लागलं आणि 35 धावांनी इथे मात्र अमरभाऊ काटे स्पोर्ट्स फाउंडेशन या संघानं त्या संघावरती मात केली आणि पहिला विजय इथे मात्र मिळवलाय. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 आणि दिवस क्रमांक 2 साठी पहिला सामना मैदानावरती संपला गेला. अमरभाऊ काटे स्पोर्ट्स फाउंडेशन संघानं 35 धावांनी या ठिकाणी हा सामना जिंकला. अभिनंदन. हार्डलक टीम, आपलं देखील मनपूर्वक मनापासून हार्दिक आभार. आपण जाणार आहोत मॅच क्रमांक 2 कडे. अतिन भाऊ रोकडे स्पोर्ट्स फाउंडेशन चिखली संघ मैदानाच्या आतमध्ये एका लाईन मधनं दाखल होतोय. पहिल्या डावाकरता क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून मैदानावरती जो मात्र येताना पाहायला मिळतोय. इथे आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देणार आहे. सामन्यावर किताब देखील देऊन सन्मानित करतोय. चला विनंती, बॅटिंग करणारी टीम आपण मॅच लगेच सुरू करणार आहे. तोपर्यंत इनिंग ब्रेक मध्ये आपण इथे मॅच संपलेला आहे. दुसरी मॅच सुरू होण्यापूर्वी आपण सामनाऱ्याचा किताब देतोय. ऋषिकेश महाडिक जो मात्र मॅन ऑफ द मॅच सामनार किताबाचा मानकरी ठरतोय, त्यांना विनंती केली की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मॅन ऑफ द मॅच सामनार किताबानं तिथे आपल्याला सन्मानित केलं जाते. संघमालक अमरभाऊ काटे, संघमालक अतिनभाऊ रोकडे व दोन्ही मान्यवरांना विनंती करेल की आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण सामनार किताब देऊन सन्मानित करतो. ऋषिकेश महाडिक जबरदस्त बॅटिंग आज आपण दर्पकडनं पाहिली. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग दुसऱ्या पर्वातील पहिला अर्धशतक ठोकणारा, क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांची मन जिंकणारा आणि चौकार षटकारांची आतषबाजी करणारा ऋषिकेश महाडिक तो मात्र ठरेल मॅन ऑफ द मॅच सामनार किताबाचा मानकरी. मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी विनंती करेल ताळगाव चिखलीचे युवा उद्योजक आणि यशस्वी प्रतितेश उद्योजक, सन्मान्य क्रिकेट खेळातील नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व अतिनभाऊ रोकडे, त्याचबरोबर अमरभाऊ काटे यांना विनंती असेल आपण या ऋषभ महाडिक याला आपण मॅन ऑफ द मॅच सामनार किताब तो मात्र ठिकाणी देऊन सन्मानित करतो. सगळ्या मान्यवरांच्या वतीनं ही बक्षीस आपण ऋषभ महाडिकला ती मात्र देऊन सन्मानित करतो. प्रसन्नदा सपकाळ साहेबांच्या वतीने एक आकर्षक ब्रँडेड टी शर्ट आहे मॅन ऑफ द मॅचचा, तो देखील आपण देऊन सन्मानित करतो ऋषभ महाडिकला. या आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देतो, सामन्यावर किताब देखील देतो. प्रसन्नदा सपकाळ यांच्या वतीने एक आकर्षक 70-70 कॅप आहे, ती कॅप घालून देखील आपण ऋषभला इथे मात्र सन्मानित करतोय. जबरदस्त बॅटिंग त्याने केली या स्पर्धेत. पहिला अर्धशतक, आकर्षक ब्रँडेड गॉगल तो देखील आपण ऋषभला देऊन सन्मानित करतोय. आणि त्याचबरोबर अमेरिकन टुरिस्टरचे एक आकर्षक बॅग प्रशांतदादा सपकाळ स्पोर्ट फाउंडेशन यांच्या वतीने आहे. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगच्या दुसऱ्या पर्वात ते देखील आपण देऊन सन्मानित करतोय. मॅन ऑफ द मॅच साठी एक आकर्षक चषक आहे, ते देखील आपण देऊन सन्मानित करतोय. आकाशभाऊ कंद यांच्या वतीनं हे चषक आपण पाहिलं तर या स्पर्धेच्या निमित्तानं स्वर्गीय पहिलवान मारुती नाना कंद यांच्या स्मरणार्थ आकाशभाऊ कंद यांच्या वतीनं एक आकर्षक चषक आपण देऊन सन्मानित करतोय. मॅन ऑफ द मॅच सामनाऱ्याचा किताब तर आपण इथे दिलेला आहे.